नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मला वाटतंय इतकं त्यांची ओळख करून घ्यायला पुरेसं आहे. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे या दोघांशी कधी बोलायची, त्यांच्याविषयी जाणून घ्यायची संधी मला मिळेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला ही संधी मिळते ती या आपल्या दिल के करीबमुळे आणि आपल्या चोखंदळ प्रेक्षकांमुळे. आणि म्हणूनच या निमित्ताने प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार. चला तर स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. तुम्ही दिल के करीब बघता का किंवा याआधी बघितलेत का? मी आता अलीकडं या कार्यक्रमाला यायच्या निमित्तानं पाहिलं आणि पूर्वी एक दोनदा पाहिलं तर. अच्छा. आणि मुख्य म्हणजे माझ्या घरचे, म्हणजे माझी बहीण हां. पर्टिक्युलरली बऱ्याचदा बघते. जेव्हा मी तिला सांगितलं की मी दिल के करीबमध्ये जाणार आहे तर ती खूप खुश झाली. नाही नाही, खूप छान चाललाय कार्यक्रम. एपिसोड बघितला होता. अच्छा. मी म्हणत होते कार्यक्रम खूप छान चाललाय आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडतोय आणि आम्हाला सुद्धा खूपच आवडतं हा कार्यक्रम प्रेझेंट करायला. सो वेलकम टू दिल के करीब. आणि तुम्हाला एव्हाना कळलंच असेल की तुमचं स्वागत आम्ही भरपूर गिफ्ट्स देऊन करू. सो आपली एक मैत्रीण आहे नीलिमा अमित नावाची, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. अरे वा, तुम्हा दोघांसाठी आहे. खूप छान. त्यांचं नक्कीच मी आभार मानते नीलिमा अमित. थँक्यू सो मच. आणि हे जर का तुमच्या मित्रमैत्रिणींना हवं असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. नक्की. आणि तुमच्यासाठी मला असं वाटतं तिने काहीतरी लिहिलं आहे आत. आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वतःबद्दलचे मत. वा, अगदी खरं. आपले बँगलोरचे एक मित्र आहेत समीर धोंड म्हणून, आणि त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलंय चिंध्या अनुबंधांच्या. हो. ते एक बिहेवियरल सायन्स एक्सपर्ट आहेत, काउन्सिलर आहेत, लाईफ कोच सुद्धा आहेत. आणि त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांबद्दल किंवा निसर्गाबद्दल हे पुस्तक लिहिलंय. त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आपल्या संपर्कात जी माणसं येतात किंवा प्राणी, पशुपक्षी, निसर्ग याबद्दल आपण निरीक्षण करावं आणि त्यांच्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत. बरोबर आहे. माझ्या मते प्रवीणला पण अशी या निरीक्षणाची म्हणजे स्वभावाचं रीडिंग करण्याची खूप आवड आहे. आणि मला असं वाटतं की ते तुमच्या खेळामध्ये सुद्धा खूप उपयोगी ठरतं ना. खरं तर ते आवश्यकच आहे आमच्या खेळामध्ये असं मला वाटतं. आणि लहानपणापासून म्हणून फक्त खेळाडूच नाही तर वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत त्यांचे आयुष्य वाचणं आणि त्याच्याबद्दल तशा गोष्टी करायचा प्रयत्न करणं, ह्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे प्रत्येकाकडून मला भेटलेल्या प्रत्येकाकडून मी थोडं काहीतरी शिकलेलं आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे फारच इंटरेस्टिंग पुस्तक आहे. येस. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. ते स्किन केअर प्रोडक्ट्स बनवतात, ऑर्गॅनिक आहेत, हर्बल आहेत. आणि तुमच्यासाठी फेस स्क्रब पाठवलाय, फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे. नाही, तुम्ही सुद्धा वापरू शकता दादा. सोप आहे आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरलात तर तुमच्यासाठी 25% डिस्काउंट सुद्धा आहे निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर. थँक्यू सो मच सोमन. आरतीताई, आम्ही म्हणजे हे प्रॉडक्ट नक्की वापरू आणि तुम्हाला आमचा अभिप्राय पण कळवू. येस. आपली पार्ल्यातली एक मैत्रीण आहे सरिता पेडणेकर, जिच्या ब्रँडचं नाव आहे शाकूज. आणि तिने तुमच्यासाठी काय पाठवले ते बघूया. ती लेदर प्रॉडक्ट्स बनवते आणि अरे वा, पर्सनलाइज तुमचं नाव वगैरे असं आहे ह्याच्यावरती. अरे वा, छान. म्हणजे पासपोर्ट किंवा आपल्या सगळ्या वस्तू. येस. आणि ही एक स्लिंग बॅग सुद्धा आहे. वा, खूपच सुंदर. यावर सुद्धा नाव आहे. अच्छा, भाग्यश्री ताईंचं नाव आहे. वा, फारच सुंदर. खूप छान. डिझाईन पण छान आहे आणि तिचे प्रॉडक्ट्स खूप छान असतात. हो, थँक्यू सो मच.
सरिता पेडणेकरांचे जे हे दोन्ही प्रॉडक्ट्स आहेत ते आम्हाला खूप आवडले. थँक्यू सो मच. आपली आणखीन एक मैत्रीण आहे स्वाती चांदेकर आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे स्वाती क्रिएशन्स. हो. सो ती क्विलिंगमध्ये अशा छान छान वस्तू बनवते. तुमच्यासाठी एक क्विलिंगचं वॉल क्लॉक पाठवलंय. खूपच छान दिसतंय. कलर पण छान आहे. सगळं हँडमेड आहे डिझाईन खूप छान आहे. हो, 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 सुंदर हो. दिसतंय अगदी. आणि याला खूप वेळ जात असेल नाही हो करायला. ना, हम्म. छान आहे. थँक्यू स्वातीताई, थँक्यू सो मच. येस. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. सो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस तुमच्यासाठी पाठवलाय. आता तुम्हाला आवडतं वाटतं. हो, खूपच. म्हणजे मुंबईत आल्यानंतर खरवस मिळण्याकरता खूप आटापिटा करायला लागायचा. आता नाही करायला लागणार. थँक्यू 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 अद्वैत. येस. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मीनाताई इनामदार आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम आणि तशाच त्यांच्या साड्या सुद्धा असतात. वाव. इकत टसर तुमच्यासाठी त्यांनी पाठवली आहे. अप्रतिमच आहे. खूप छान आहे. रंग पण छान आहे. हो ना. हो हो हो. थँक्यू सो मच. दादांनी असं हात वगैरे लावून बघितलं साडीला. सो मला ते आवडलं दादा, कारण माझ्या नवऱ्याला काही इंटरेस्ट नसतो माझ्या साड्यांमध्ये वगैरे. आणि एखाद्या नवऱ्याला जर का म्हणजे ड्रेसेस किंवा साड्यांमध्ये इंटरेस्ट आहे असं बघून जरा बरं वाटतं, हो की नाही. त्यांना रंगाची आणि डिझाईनची थोडीशी जाण आहे. अच्छा. त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे माझे केव्हाही काही घ्यायचं असेल तर त्यांच्या चॉईसच असतं. वा. नॉर्मली मी निवडलेला ड्रेस तिच्या बहिणी वगैरे मागून घेतात, त्याने कुठून घेतला. अरे लकी यू. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे नावाचे आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. त्यांनी तुमच्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. निशांत आवळे. येस. खूप छान आहे. आणि तुमच्या नावाचा टॅग सुद्धा आहे त्यावर. हो. Success. ओके. खरोखर फार सुंदर. या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. हो, great. फक्त आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. थँक्यू निशांत. वंडरफुल गिफ्ट. आमच्या रोजच्या कामाची गिफ्ट. हो. आपण आता जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ, पार्ल्यातच आहे. आणि आपल्या 2 मैत्रिणी आहेत शिल्पा आपटे आणि मेधा गलगले, त्या दोघींचं आहे. आणि इथे तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत ना, म्हणजे केटल्स पण फ्रेम्स पण सगळं त्यांनी इथे बनवलंय बरं का. खूपच छान आहे. ते सगळं हाताने बनवतात. लाईट्स पण का? सगळं एव्हरीथिंग. आणि आर्टिस्टिक टच आहे सगळीकडे. हो, प्रत्येक हो. गोष्टीमध्ये एक आणि स्टुडिओ पण छान बनवलाय. हो. खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हो, आहेत. खरं. फारच छान. सो गप्पांना सुरुवात करूया आपण. बुद्धिबळ म्हटल्यावरती ना का कुणाच ठाऊक जराशी भीती वाटते आणि आपल्याला ते जमणार नाही असं वाटतं. आणि तुम्ही तर ग्रँड मास्टर आहात, तुम्ही बुद्धिबळपटू आहात. एक आदरयुक्त भीती म्हणता येईल मनामध्ये असते बुद्धिबळ म्हटल्यावर. तुमच्यासाठी चेस किंवा बुद्धिबळ म्हणजे काय? बुद्धिबळ नाव ठेवण्यात मला वाटतं की बुद्धिबळ महाराष्ट्र एकच राज्य आहे की जिकडे याला बुद्धिबळ म्हणतात, नाही त्याला शतरंज चतुरंग असं किंवा इंग्लिश नाव चेस. तर मला वाटतं की 100-1 वर्षापूर्वी किंवा 200 वर्षापूर्वी चतुर बुद्धिबळपटूंनी महाराष्ट्रातल्या याला बुद्धिबळ नाव दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही असा आभास उत्पन्न करण्यात यशस्वी झालो आहोत की आम्ही फार एक्स्ट्राऑर्डिनरी बुद्धिमान आहोत. परंतु प्रत्यक्षात हा एक दुसरा खेळच आहे. अर्थात आमच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा हिच्या दृष्टीने देखील मी आता जवळजवळ 55 ते 60 वर्ष हा खेळ खेळतोय. त्यामुळे आमच्या दृष्टीने दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक गेली 50 वर्ष आहे. ॲट द सेम टाइम जगाने याच्याबद्दल काय म्हटलंय तर मोठमोठ्या लोकांनी खूप मोठमोठ्या गोष्टी बुद्धिबळ न खेळणाऱ्या लोकांनी बुद्धिबळाची खूप स्तुती केलेली आहे आणि ते आपण अनुषंगाने सांगूयाच. पण आमच्या दृष्टीने अविभाज्य घटक आहे. आम्ही जरी प्रवासात असलो कुठेही असलो तरी गेल्या 50 वर्षात असं कधी झालं नाही की बुद्धिबळाची चर्चा झाली. बुद्धिबळाविषयी आम्हाला दोघांना इतकं प्रेम आहे की आमचा बुद्धिबळाशी रोजच संपर्क असतो. आणि जरी स्पर्धात्मक खेळायला आता जायला मिळत नसलं तरी रोज आम्ही बुद्धिबळाचे डाव ऑनलाईन खेळत असतोच. आणि त्यावेळेला एकमेकांच्या शेजारी बसून काहीतरी अरे ही मूव का नाही खेळली, ही मूव का नाही खेळली याच्याबद्दल चर्चा होत असते. खेळलो नाही तर जे काही लाईव्ह गेम्स इंटरनॅशनल म्हणजे गेम्स चालू असतात ते आम्ही बघतो, त्याच्यावरती चर्चा करतो. त्यामुळे बुद्धिबळाशिवाय एकही दिवस आमचा जात नाही. पण लग्नाआधी सुद्धा तुम्ही खेळायचं? हो,
खूप वर्ष लग्नाआधी. म्हणजे हा. खरं सांगायचं तर मी खेळायला शिकले मी जेव्हा 8वी-9वीत. आजच्या दृष्टीनं खूप उशिरा. हा. कारण आज 5व्या वर्षी काही आई वडील तर तिसऱ्या वर्षी पण मुलाला शिकवायचा प्रयत्न हो, करतात. पण तेव्हा कळतं त्यांना. कळत नाही, पण आई वडिलांना वाटतं की आपण ह्यांना पटकन ग्रँड मास्टर करू. अच्छा. पण याच्यासाठी थोडी मॅच्युरिटी असण्याची गरज आहे. असं नाही की तुम्ही शिकवलं आणि तुमचा मुलगा कितीही बुद्धिमान असला तरी इतक्या पटकन तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. आणि मी शिकले 8वी-9वीत असताना माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी खेळत राहिले, मी नॅशनलमध्ये येत राहिले आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी प्रवीणशी माझं लग्न झालं. अच्छा. म्हणजे मी आधी पण खेळत होते. बरं हा. बरं बरं. ही सांगलीची आहे आणि मी मुंबईचं आहे, त्यामुळे असं म्हणजे अदरवाईज कधी म्हणजे भेटायचा येत नसे. पण योगायोगाने मी जी पहिली खुली बुद्धिबळ स्पर्धा खेळलो होतो SSC नंतर ती सांगलीला होती, कारण त्यावेळी खुल्या बुद्धिबळ स्पर्धा कमी होत्या. आणि आम्ही म्हणजे आमच्या त्यावेळी अर्थात बोलणं काही झालं नाही, पण 1974 मध्ये आम्ही दोघेही एका स्पर्धेत खेळलो होतो. आणि योगायोगाने मला वाटतं बक्षीस घ्यायचं होतं, तर बक्षीस आम्हाला मिळालं होतं. तर ते बक्षीस घेण्यासाठी पूर्वी कसं नुसतं पाकिटात रिकामी चिठ्ठी वाउचर द्यायचे आणि प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला कॅश दुसरीकडे घ्यायला लागेल. अच्छा अच्छा. तर तिकडे आम्ही गेलो, तर आम्ही एकाच वेळी गेलो होतो. अर्थात आम्ही एकमेकांशी बोललो, मला वाटतं त्यानंतर जवळजवळ 8 वर्षांनी 1982 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो. अच्छा, मग म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज नाही? लव्ह मॅरेजच आहे, पण नंतर जास्त ओळख झाली. कारण त्याच्या आधी काय होतं की मी सांगलीत आणि हे मुंबईत, म्हणजे प्रवीण मुंबईचा. त्यामुळं आम्ही कॉमन स्पर्धा तशा तोपर्यंत कमी खेळलेला होतो. 1983 साली एक कॅम्प होता. 1982 साली कॅम्प होता. तो पुरुष संघात कॅप्टन होता, मी महिला संघाची सदस्य होते. आणि ऑलिम्पियाड ही चेसची दर 2 वर्षांनी घडणारी टीम टुर्नामेंट आहे, टीम चॅम्पियनशिप. आणि 82 साली ती स्वित्झर्लंडला होणार होती. त्याच्यापूर्वी एक प्री ऑलिम्पियाड कॅम्प म्हणून माउंट आबूमध्ये ऑर्गनाईज केला होता. आणि प्रवीण त्यावेळी माउंट आबूत CRPF मध्ये इन्स्पेक्टर म्हणून नोकरी पण करत होता. ॲज अ चेस प्लेयर त्याला तिकडं जॉब मिळालेला होता. आणि CRPFचे जे प्रमुख होते वर्मा, ते आमच्या चेस फेडरेशनचे प्रेसिडेंट होते. म्हणून ते दरवेळेला माउंट आबूत कॅम्प करायचे. प्रवीण तिकडं होता आणि तो इंडियन टीमचा पार्ट पण होता, म्हणजे इंडियन टीमचा मेंबर होता. तर आम्ही त्या कॅम्पला गेलो आणि कॅम्प 10-12 दिवस चालायचा. तर मग तशी थोडीशी ओळख झाली. मग त्यावेळी आम्ही थोडं बोललो. त्याच्यानंतर आम्ही ऑलिम्पियाडला एकत्र गेलो, तिथं अजून थोडं बोललो. असं करत करत आमची ओळख वाढली. आणि 84-85 हे 2 वर्ष खूप आंतरराष्ट्रीय स्पर्धा आम्ही दोघंच खेळलो. म्हणजे प्रवीण पुरुष संघाचा चॅम्पियन म्हणून आणि मी महिला संघाची चॅम्पियन म्हणून. आणि त्यामुळे आम्ही लंडन, पोलंड आणि अजूनही ग्रीस अशी खूप ठिकाणं, दुबई, शारजा, खूप ठिकाणी आम्ही एकत्र गेलो. आणि बऱ्याच वेळा मग आमच्या गप्पा वाढत गेल्या आणि मग आमचं बोलणं वगैरे सुरू झालं. म्हणजे आमची खूप मैत्री आधी झाली आणि खूप आमच्या चर्चा. आणि आम्हाला वाटलं की एकमेकांचे स्वभाव पण जुळतात आणि मग आकर्षण वगैरे पण वाटायला लागलं. म्हणजे असं खूप म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिभा खूप होती बुद्धिबळाविषयी. आणि त्यामुळे मला कुतूहल होतं की तिचं ओरिजिनॅलिटी जे आपण म्हणतो ती खूप जास्ती आहे. म्हणजे आमच्यापेक्षा तिच्यामध्ये ओरिजिनॅलिटी जास्त आहे. मुंबईच्या खेळाडूंमध्ये थोडासा तोचपणा येतो, तर तो त्याच्या खेळामध्ये नव्हता. आणि नॅचरल गेम होता, त्यामुळे मग त्याला थोडी त्याची जी प्रगती होती ती खूप, तिला थोडीशी गोष्ट शिकवली की लगेच ती इम्प्लिमेंट करू शकायची. त्यामुळे तिची प्रगती पण वाढत गेली आणि तिलाही खूप असं वाटायला लागलं की आपल्याला खूप शिकायला मिळतंय. आणि अशा प्रकारे मैत्री झाल्यानंतर मग हळूहळू एक जेव्हा क्लोजनेस आला तेव्हा बुद्धिबळ सोडून इतर विषयांकडे वळायची संधी मिळाली. आणि मग त्यावेळी आम्ही एकमेकांचा जेव्हा अभ्यास केला, म्हणजे असं ऑटोमॅटिकली झालं, तर आम्हाला एकमेकांचा स्वभाव पण खूप आवडायला लागले. आणि केवळ बुद्धिबळ मित्र ऐवजी एक मैत्रीण आणि मग एक प्रेयसी, अशा प्रकारे हा प्रवास हळूहळू होत गेला. कसा झाला ते आम्हाला कळलंच नाही. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. जर का म्हणजे दोघांपैकी एकाला जर का चेस येत नसतं तर आज तुम्ही इथे असतात का? म्हणजे लग्न केलं असतं का? कारण चेस हे तुम्हा दोघांचं पहिलं प्रेम आहे. सो आपल्या नवऱ्याला चेस येत नाही किंवा आपल्या बायकोला चेस येत नाही, अशी जर का परिस्थिती असती तर काय झालं असतं? लग्न कदाचित झालं असतं, परंतु एवढी वर्ष मग खेळलं नसतं. म्हणजे कुठेतरी एक कौटुंबिक जबाबदाऱ्या वगैरे आल्या की आपल्याला बरोबर देखील असलं पाहिजे घरच्यांबरोबर, हा एक भावना असते. त्यामुळे बऱ्याचशा, म्हणजे माझ्या वेळेच्या बऱ्याचशा खेळाडूंनी 20-25 वर्षापूर्वी बुद्धिबळ खेळणं सोडलं. आणि बरेचदा काय व्हायचं की ऑलिम्पियाडमध्ये अगदी 1998 मध्ये देखील आम्ही दोघेही भारतीय संघामध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्ष होतो. त्यामुळे बाकीच्यांना ते 2-3 टुर्नामेंट खेळताना एक थोडंसं
त्यांना एक म्हणजे होम सिकनेस यायचा. हा हा तर आम्हाला तसं वाटायचं नाही, कारण आम्ही एकत्र हा, बरोबर हा. कॅम्पलाही आम्ही बरोबर, नंतर टुर्नामेंट आम्ही बरोबर खेळणार. 3-3 महिने आम्ही युरोपमध्ये जाऊन राहायचो. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही आपल्या पण राहून स्पर्धा अजून वेगळ्या खेळायचो. अच्छा तर त्यामुळे एक बुद्धिबळातला रस टिकून राहिला. हा आणि अदरवाईज लग्न तर बहुतेक केलीच असते असं वाटत नाही की लग्न पण नसतं मला केलं. वाटतं की माझा काय म्हणजे मी याच्या संपर्कात यायची शक्यता तशी कमी होती हा हा आणि बुद्धिबळ खेळल्यामुळंच याच्या संपर्कात येऊन लग्न झालं असं मला वाटतं. अच्छा. म्हणजे ह्याच्याशी लग्न झालं तर ही जरा शक्यता कमी वाटते. अच्छा अच्छा तुमच्या लहानपणाबद्दल बालपणाबद्दल काय सांगाल? मी मूळची सांगलीची. हां. साठे माझं आडनाव आहे, म्हणजे मी भाग्यश्री साठे. हं. माझी आई शांताबाई साठे ही महाराष्ट्रातली पहिली ब्रेल लिपी शिकणारी शिक्षिका होती. ओ कारण सांगलीमध्ये बरेच अंध विद्यार्थी होते हं. आणि लायन्स क्लबनी विचारलं माझ्या आईला की तुम्ही मुंबईत जाऊन शिकाल का ब्रेल लिपी. आणि मग आई मुंबईत आली आणि शिकली. माझे वडील वसंतराव साठे आणि ते छोटे उद्योजक होते. हं. आणि आम्ही 6 भावंड, अच्छा 3 भाऊ 3 बहिणी, मी सगळ्यात धाकटी. त्यामुळं तशी लाडात वाढलेली आणि थोडी पॅम्पर्ड म्हणा. अच्छा आणि पण मी बुद्धिबळ शिकले माझ्या वडिलांच्याकडनं. हं. माझ्या वडिलांना बुद्धिबळाची आवड होती आणि 72 साली फिशर्स पास्केची जी मॅच चालू होती, हं. तर बुद्धिबळाचे गेम्स हे वर्तमानपत्रात येतात. हां. तर माझे वडील तो पट आणि ते पीसेस मांडून बसायचे आणि खेळायचे आणि मला काही कळायचं नाही. हं. पण मला का कळत नाही आणि मला शिकवा म्हणून मी खूप मागं हां, लागले. पण हां. त्यांची इच्छा नव्हती शिकवायची, कारण हां. मी जरा अभ्यासात हुशार असल्या कारणाने त्यांना वाटायचं अभ्यासातच करिअर करावं. पण मी खूप मागं लागल्यावर त्यांनी मला तो खेळ शिकवला हं. आणि शिकवला आणि म्हणजे मला खेळ चांगला येतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी माझ्या 3 भावांना पण हा खेळ शिकवला आणि आमच्या घरातच ते स्पर्धा करायचे आमचे चौघांची. अच्छा आणि जो जिंकेल त्याला काहीतरी पैसे द्यायचे, हा हा छोटेसेच पण हां, म्हणजे काहीतरी हां. पैसे मिळायचे. हं. तर असं घरात स्पर्धात्मक वातावरण होतं. हं. आणि अशा पद्धतीनं म्हणजे चेससाठी पण पूरक सांगलीतही वातावरण होतं. कारण सांगलीमध्ये नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून एक चेस क्लब आहे आणि सांगलीतूनच पहिल्यांदा बरेच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले. अच्छा विनायकराव खाडीलकर म्हणून सांगलीचे जे खेळाडू होते ते पहिले भारतीय जे आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याकरता भारताबाहेर गेले ते. हं. हं. त्याच्यानंतर भालचंद्र म्हैसकर हं. हे भारताची जी टीम पहिल्यांदा ऑलिम्पियाडमध्ये ज्या टीमनं भाग घेतला त्या टीमचे ते मेंबर होते. हं. तसे सांगलीला बुद्धिबळाची एक परंपरा, एक वारसा हं. असा आहे. आणि सांगलीत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा व्हायची, अच्छा. जी पूर्वी म्हणजे भारतभर खूप कमी स्पर्धा व्हायच्या हं. आणि मे महिन्यात होणारी स्पर्धा सगळ्यांना ती सोयीस्कर पडायची. तर दरवर्षी सांगलीत मे महिन्यात स्पर्धा व्हायची. सांगलीत नूतन बुद्धिबळ मंडळ होतं. सांगलीमध्ये दिग्गज खेळाडू होते. गुरुवर्य म्हैसकर, गुरुवर्य भाऊसाहेब पडसलीकर, अशा सगळ्या खेळाडूंचं मार्गदर्शन पण त्यामुळे मिळालं आणि म्हणून म्हणजे लहानपणी माझी थोडी बुद्धिबळाशी सुरुवात झाली. अच्छा हां. हां. तुम्ही काय सांगाल दादा? आमचं मूळचं कुटुंब म्हणजे भिंगार अहमदनगरमध्ये, हां. परंतु 5 पिढ्यांपूर्वी पुण्याला सगळे आले. हं. मग माझे बाबा महादेव ठिपसे ते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि क्विट इंडिया मुवमेंटमध्ये जेल वगैरे अंडरग्राऊंड, त्यामुळे त्यांचं शिक्षण एक मागे पडलं. हं. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी मग मेडिसिनला त्यांना ॲडमिशन, त्यांनी त्यावेळी परीक्षा जी काय दिली तर त्यांना मुंबईमध्ये ॲडमिशन मिळाली. आणि मुंबईमध्ये मग ग्रँड मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यावर ते मग 52 साली जेव्हा ग्रॅज्युएट झाले त्यावेळी त्यांनी ठरवलं की इकडेच राहायचं. तर त्यामुळे म्हणजे आम्ही जन्माने मुंबईकर झालो. अच्छा. माझी आई होती शिक्षिका होती, ती गायिका पण होती मोठी, म्हणजे इंदूर घराण्याची ती मोठी अच्छा. सुशीलाबाई ओगले मूळचं नाव तिचं. हं. ते वेंगुर्ल्याजवळ दाभोली म्हणून एक लहान गाव आहे, हं. त्या गावातले होते. तिचे वडील देखील म्हणजे माझे नाना देखील स्वातंत्र्य सैनिक होते. ते हिंदू महासभेमध्ये सावरकरांचे कार्यकर्ते होते, परंतु म्हणजे त्यांची वेगळी दिशा होती, पण ते मोठे. आणि त्यानंतर त्यांना अचानक टीबी झाला. मग आईला सगळीकडे हिंगण्याला जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, सांगलीला जाऊन, अशा ठिकाणी जाऊन वसतिगृहात राहायचं, अनाथ वसतिगृहात राहायचं, अनाथ सारख्या, आणि तिकडे सगळं शिक्षण घ्यायचं. असं करत करत मग माझी आई BA BT झाली आणि मग त्यांच्या आणि बाबांचे एका ठिकाणी असं म्हणजे भेटले, त्यावेळी लग्न झालं. पण त्यांचं म्हणजे सर्वस्वी अरेंज मॅरेज होतं. पण मग लग्नानंतर मग आई इकडेच आली मुंबईमध्ये. आणि तुम्ही किती भावंड? आम्ही 4 जण आहोत. थोरले बंधू माझे अभय ठिपसे, ते जज, हायकोर्ट जज म्हणून रिटायर झाले. आणि ते म्हणजे त्यांनी मला बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. जरी आईने शिकवलं असलं तरी ते मला मार्गदर्शन करायचे. जेव्हा मी 4-5 वर्षाचा होतो ते सुमारे 10 वर्षाचे होते, त्यामुळे ते सांगू शकायचे. आणि माझी बहीण मेधा माझ्यापेक्षा मोठी, मी 3ऱ्या नंबरचा.
आणि माझा धाकटा भाऊ सतीश ठिपसे तो पण बुद्धिबळ खेळायचा आणि तो नॅशनल सब ज्युनियर चॅम्पियन होता. ज्यावेळी मी नॅशनल ज्युनियर चॅम्पियन होतो त्यावेळी तो नॅशनल सब ज्युनियर चॅम्पियन होता. तर आमचं सगळं कुटुंब म्हणजे नॅशनल असं खेळणारं होतं आणि घरीच आम्ही म्हणजे खेळायला सुरुवात केली. आईने शिकवलं की उन्हाळ्याच्या सुट्टीत की खूप उन्हाळा असतो तर बाहेर जाऊ नये मुलांनी, आणि आई शिक्षिका असल्यामुळे तिला रोज एक पुस्तक आणून आम्हाला द्यायची. तर तिला असं वाटलं की अजून बुद्धिबळाचे काहीतरी यांना बुद्धिबळ शिकवावं म्हणजे ती बुद्धी तल्लख होईल, आणि अशा प्रकारे तिने आम्हाला खेळायला उद्युक्त केलं. विशेषतः मी आणि माझा मोठा भाऊ पण आम्ही खेळायचो. आणि मग नंतर काका मामा शेजारी पाजारी जे कोणी येतील ओळखीचे मोठे त्यांच्याशी खेळायचो आणि मग हळूहळू असं वाटायला लागलं की त्यात खूप मजा यायला लागली म्हणजे असं खेळता खेळता. पण ह्याच्यामध्ये आपण करिअर करू पुढे जाऊन असं कधी वाटलं होतं का लहानपणी? करिअर करू असं तर खूप उशिरा आलं, पण काही फार महत्त्वाच्या घटना त्याच्यामध्ये अशा घडल्या की एका ठिकाणी एका वेळी काय होतं की तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना काका मामा सगळ्यांना हरवायला लागलात की तुम्हाला वाटतं की आपण फार चांगले खेळायला आणि मग पेपरात बातमी आली की इंटर स्कूल स्पर्धा होणार. मग आम्ही खारच्या शाळेमध्ये होतो. मग मी जाऊन शिक्षकांना पीटी शिक्षकांना भेटलो आणि त्याची इंटर स्कूल स्पर्धा दिवाळीच्या सुट्टीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये मला खेळायचं आहे. तर म्हटलं नाही बाबा आपण फक्त क्रिकेटची टीम पाठवतो. तर आता तिकडे काही भत्ता किंवा काही खर्चाचा प्रश्न नसतो, खेळाडू जाऊन नुसतं नाव पाठवायचं. मग मला खूप विचित्र झालं, मी हिरमुसला झालो. मग आई ती विचारलं काय झालं. आई शाळेतून आल्यावर मग आईला सांगितलं असं आहे. आई म्हणली हरकत नाही आपण शाळा बदलून टाकू. आणि मग आईने सरळ जाऊन दादासाहेब रेगेंना भेटली आणि बालमोहन विद्या मंदिर असं सांगितलं अशी समस्या आहे, माझा मुलगा बुद्धिबळ चांगला खेळतो, तिची समजूत चांगला खेळतो आणि त्याला खेळायला पाठवत नाहीये शाळा. तर ते म्हणलं की अकॅडमिक्स मध्ये जर चांगलं असेल तर दिवाळीच्या सुट्टीतच आम्ही त्याची परीक्षा घेऊ लेखी. तो आणि माझा धाकटा भाऊ पण त्यावेळी तो 4थीत होता, मी 8वीत होतो. तर यांची आम्ही परीक्षा घेतो आणि तोंडी परीक्षा धाकट्याची आणि मग तुम्हाला ऍडमिशन देतो. असं करून मला आउट ऑफ टर्न ऍडमिशन मिळाली. पण त्यामुळे स्पर्धा टळून गेली होती. पण पुढच्या वर्षी मात्र मी इंटर स्कूल खेळलो आणि मग त्याच्यानंतर जे खुल्या बुद्धिबळ स्पर्धा वगैरे आल्या त्या खेळलो. आणि त्यानंतर असं वाटत गेलं की कधी कधी तुम्हाला यश मिळतं. म्हणजे मी पहिली जी स्पर्धा खेळलो ती इंटर स्कूलच्या आधी झाली 71 साली आणि ती YMCAने केली होती. नाज सिनेमाच्या समोर YMCA होता. तर तिकडे संध्याकाळी 6ला ती स्पर्धा व्हायची अंडर 20 आणि 11 वर्षाचं मी त्यावेळी सगळ्यात लहान होतो. मग तेव्हा आता खूप लहान मुलं खेळतात आणि तरी देखील मला एक 8पैकी माझे 5.5 गुण झाले म्हणून मला 5वं बक्षीस 4च बक्षिसं होती आणि मी 5वं आलो. मग त्यांना वाईट वाटलं आणि मग त्यांनी कॉन्सोलेशन प्राइज म्हणून मला इतकी सुंदर पुस्तकं दिली आणि त्यांच्या लक्षात आलं की अगदीच रॉ आहे, याला काहीच कळत नाही बुद्धिबळातलं, पण तरी जिंकतोय. तर सांगितलं तुम्ही बुद्धिबळाचं आमचं असोसिएशन आहे तिकडे का येऊन खेळत नाही. आणि मग आम्ही तिकडे जायला सुरुवात केली. ती दोन्ही भावांनी तिकडे शाळा सुटली की डायरेक्ट तिकडेच जायचं बालमोहन मधून. आणि ज्यावेळी मी बालमोहनमध्ये म्हणजे 2 वर्ष मी इंटर स्कूल चॅम्पियन झालो आणि माझा धाकटा भाऊ नंतरची 3 वर्ष झाला. तर त्यावेळी पहिल्या वेळी जेव्हा आमचे स्कूल शाळा विजेती झाली आणि मी इंडिव्हिज्युअली जिंकलो त्यावेळी मोठं महाराष्ट्र टाइम्समध्ये मोठं टायटल आलं की बालमोहनचा प्रवीण ठिपसे आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये विजेता. आणि मग ते सुट्टी चालू होती दिवाळीची. मग दादांनी ते वाचलं दादासाहेब रेगेंनी आणि जसा मी आलो मला सांगितलं 2-3 दिवसांनी तुझा सत्कार करणार आहेत. मग मला तर एकदम घाबरायलाच झालं की सत्कार करण्यासारखं आपण काय केलं बाबा. पण मग त्यांनी सत्कार केला. आकाशवाणीमध्ये शिक्षक आम्हाला घेऊन गेले. तर अशा प्रकारे एक कौतुक जे होतं ते खूप कौतुक झालं. म्हणजे इंटर स्कूल पासूनच खूप कौतुक झालं आणि त्यामुळे यश मिळत गेलं. पण अर्थात प्रोफेशनल हा खूप नंतर निर्णय घेण्यात आला कारण त्यावेळी प्रोफेशनल क्रीडापटू होणं हे शक्य नव्हतं. आजही क्रीडापटूचं आयुष्य खूप खडतर आहे कारण त्यातली अनसर्टनिटी आहे. आजही तुम्ही चॅम्पियन होणार की नाही, तुम्ही 1000-10,000 तास त्याच्यावर घालवले, 1000, 2000, 5000, 10,000, त्यानंतर कळतं की तुम्ही चॅम्पियन होणार की नाही. तर त्यामुळे हे खडतर आयुष्य. तसा निर्णय खूप नंतर आयुष्यात घेतला. परंतु मी शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी डिस्टिंक्शन मला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मिळालं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. साईड बाय साईड मी बुद्धिबळ खेळत होतो आणि चांगलाही खेळत होतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे पॅरलल चालू होतं. मग शेवटी एक निर्णय घेतला, आपण त्याकडे येऊ नंतर. माझ्या बाबतीत जरा वेगळी गोष्ट होती की आता मी खेळायला शिकले साधारणपणे 8वी-9वीत आणि वडिलांनी शिकवलं. तर माझ्या वडिलांचं निधन त्या मानाने लवकर झालं. म्हणजे मला चेस शिकवलं त्याच्यानंतर साधारण 1 वर्षात ते गेले. पण सांगलीमध्ये जी स्पर्धा व्हायची मला अगदी आठवतंय की त्या एका स्पर्धेकरता ते मला टांग्यातून घेऊन गेले आणि मी गेले. आणि पूर्वी आता टेबल खुर्चीवर सगळेजण बसून खेळतात पण त्यावेळी असं जमिनीवर बसून आम्ही खेळायचो. आणि माझ्या दृष्टीने ती माझी पहिली स्पर्धा होती. आणि एक सिनियर प्लेअर होते
त्यांच्याशी मी पहिला राऊंड खेळले आणि त्यांच्यावर मात केली. अच्छा. आणि मला तर म्हणजे माझ्यामध्ये खूपच कमी येत होतं, तरी पण मी जिंकले. एक मुलगी खेळते, ती पण जिंकते पहिल्या राऊंडमध्ये आणि मात करते, ह्याचं खूप कौतुक झालं. सगळ्यात पेपरमध्ये नाव आलं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक एकदम उत्साह वाटतो की सगळेजण कौतुक करतात. आपल्याला एवढी कल्पना नसते की हे काय आहे आणि आपण खरंच काही कौतुकास्पद केलं का, पण एक मुलीनं खेळणं आणि तिनं जिंकणं याचं खूप कौतुक झालं. मग मी दरवर्षी खेळायची आणि माझ्या लक्षात आलं की आपण चांगलं खेळतोय. मी पहिली माझी स्टेट सिलेक्शन जेव्हा खेळले, कारण नॅशनल करता आमच्या इथं आधी स्टेट सिलेक्शन खेळायला लागते. त्या स्टेट सिलेक्शनमधून मी लगेचच सिलेक्ट झाले, नॅशनलला गेले. माझी पहिली नॅशनल असताना पण मी 8वी आले. म्हणजे ते सुद्धा सगळ्यांना जरा आश्चर्य वाटलं, कारण मला काही एवढं ट्रेनिंग किंवा काही मी काही खूप अभ्यास करत होते असं नाही, कारण सांगलीसारख्या ठिकाणी तेवढं तुम्हाला खेळण्याकरता कोणी सराव करण्याकरता खेळाडू मिळत नाहीत. म्हणजे मी जायची क्लबमध्ये, खेळायची सगळ्यांच्या बरोबर, त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन पण मिळायचं. पण मी जेव्हा नॅशनलला 8वी आले त्यावेळेला माझ्या भावांनी, मोठे बंधू कांचन आणि माझ्या इतर भावांनी ठरवलं की हिला चेसमध्ये चांगलं येते तर आपण हिला नॅशनल खेळवावी. आणि आमच्या घरच्यांचा हा जो सपोर्ट होता, म्हणजे की तू खेळ, जे त्यांनी प्रोत्साहन दिलं. आई पण माझी फार अगदी हे होती की नाही नाही तू खेळत जाऊन. आणि भावानी मग त्यांनी ठरवलं की हिला जास्त प्रॅक्टिस करण्याकरता मुंबईला पाठवावं. मग माझा एक भाऊ धनंजय मुंबईत राहायचा, तर मग मी मुंबईतून राहिले की इतर खेळाडूंशी सराव करता येईल. आणि मग मी नॅशनल अजूनही त्याच्यानंतरची नॅशनल खेळले त्यावेळी 4थी आले, त्याच्यानंतरची नॅशनल खेळले त्यावेळी 2री आले. आणि अशा पद्धतीनं मी दरवर्षी भारतीय संघाची सदस्य म्हणून 20 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व केलं. वा, क्या बात आहे. एखादी कला जेव्हा आपण शिकतो, आता तुम्ही हा जो खेळ शिकायला घेतलात त्यासाठी मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. सो लहानपणीच तुम्ही हा खेळ शिकायला घेतलात, पुढे जाऊन प्रॉपर मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला? मी म्हणजे आता आजकाल आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन करता कोचिंग क्लासेस असतात. बरोबर आहे. पण त्यावेळेला अशी काही संकल्पनाही नव्हती. मग मार्गदर्शन म्हणजे तुमच्यापेक्षा एखादा कुणीतरी चांगला खेळणारा खेळाडू असेल तर त्याला तुम्ही जाऊन प्रश्न विचारू शकता, बाबा मला हे कळत नाही तर काय करायचं, ह्याच्यात कसं खेळतात. तर तशा पद्धतीचं मार्गदर्शन, किंवा जेव्हा 2 खेळाडू एकमेकांना भेटतात, म्हणजे समजा मी आणि प्रवीण भेटलो, आम्ही गेम खेळलो, तर त्या गेमवरती चर्चा होऊन त्यातून आम्हाला शिकायला मिळायचं. बरोबर. कारण आज बुद्धिबळाचं लिटरेचर म्हणा किंवा तुम्हाला कॉम्प्युटर म्हणजे संगणकामुळं बुद्धिबळाविषयी जी काही माहिती हवी आहे ती इझिली अवेलेबल आहे, अगदी लगेच मिळते. आमच्या वेळेला ही माहिती मिळणं अजिबातच नव्हतं. पुस्तकं म्हणजे आम्हाला 6 महिन्यातून एक पुस्तक इंटरनॅशनल यायचं इन्फॉर्मेटर म्हणून. तर ते आम्हाला मिळाल्यावरती त्याच्यावर आम्ही तुटून पडायचो शिकण्याकरता. आणि जेव्हा आम्ही स्पर्धेला जायचो त्यावेळेला बरोबर आमचे बॅग कपड्यांच्या पेक्षा या पुस्तकांनीच भरलेली असायची, कारण त्याच्याशिवाय आम्हाला म्हणजे मार्गदर्शन असं एका पर्टिक्युलर व्यक्तीकडून असं नाही, किंवा कोचिंग असं एका पर्टिक्युलर व्यक्तीकडून नाही. मी म्हणेन की प्रवीण मला भेटल्यानंतर माझी बुद्धिबळाकडे बघायची दिशा, म्हणजे जे काही दृष्टिकोन होता तो बदलला. एक बुद्धिबळाला एक वेगळीच दिशा मिळाली. आणि असंच एकमेकांशी भेटून बोलून. आणि आता मात्र जरा सिनेरिओ पूर्ण बदललाय, तो आपण नंतर बोलूच. तर जरा भाग्यश्री सांगितलं त्याप्रमाणे शिकवण्या घ्यायची काही त्यावेळी सवय नव्हती, त्यामुळे बुद्धिबळ देखील शिकवणारं असं कोणीच नव्हतं आणि त्याला काही शास्त्रीय पद्धतीने शिकायचा मार्ग नव्हता. परंतु ज्याप्रमाणे पुस्तकं वगैरे जी अवेलेबल होती तर एक फायदा होता त्यावेळी की ती पुस्तकं जी होती ती आजच्या पुस्तकांपेक्षा खूप चांगली होती. म्हणजे त्यात खूप वर्णन करून सांगितलेलं असायचं की असं का असतं असं का असतं. आज व्हिडिओमध्ये किंवा कॉम्प्युटरवरती जे बघतो त्यात काही तुम्हाला खरोखर शिकवलं जात नाही, पण त्या पुस्तकांमधून. आणि जी मला पुस्तकं ती 2 भेट मिळाली होती 71 साली ती फारच उत्कृष्ट होती. माझ्या थोरल्या भावाने ती आधी वाचली अभयने, आणि मग त्याने मला त्यातल्या काही अडल्या गोष्टी, इंग्लिश अडायचं मुख्य म्हणजे त्यावेळी, तर ते समजावून सांगायचा आणि त्या पुस्तकांचा खूप फायदा झाला. आणि त्याचबरोबर आम्ही बुद्धिबळाच्या क्लबमध्ये जायला सुरुवात केली. योगायोगाने मुंबई हे त्यावेळी मेन हब म्हणता येईल आपल्याला, की भारताच्या नॅशनलच्या 14 खेळाडूंपैकी 7 ते 8 कमीत कमी मुंबईचे असायचे. आणि त्यामुळे पहिले नॅशनल चॅम्पियन जे रामचंद्र सप्रे, जे माझ्यापेक्षा 45 वर्षांनी मोठे होते, किंवा इंडिया नंबर 2 श्रीकृष्ण जाखळकर, नॅशनल ज्युनियर नंबर 2 अविनाश आवटे, तो म्हणजे अजूनही आमचा जवळचा मित्र आहे, आणि अभय, असे आम्ही सगळे एकत्र तिकडे भेटायचो. आणि मी आधी अगदी प्रश्न विचारायचो, माझे अगदी निरागस भाबडेपणे मी प्रश्न विचारायचो आणि ते अगदी जरी चेष्टा करायचे, अगदी कधी कधी साधे प्रश्न असायचे
चेष्टा जरी करायचे तरी देखील असं का चुकीचं आहे ते बरोबर समजावून सांगायचे. म्हणजे ती कसली मूव करतोस गधड्या असं जरी म्हणले तरी का ते चुकीचं आहे ते समजावून सांगायचं. आणि ते फार महत्वाचं होतं. आणि जवळ प्रत्येक ऑपोनंट कडून प्रत्येक खेळाडूकडून थोडंसं माझं निरीक्षण शक्ती किंवा माझा तसा एक कल होता की निरीक्षण करण्याकडे, वाचनाकडे वगैरे. तर मी बघायचो की तो असं खेळून जिंकतो, मग मी येऊन ते अवेला सांगणार की तो असं खेळून जिंकतोय कसं काय, मग आम्ही आपापसात खेळायचो, मग असं खेळता आपण असं करूया. तर अशा प्रकारचे एक जे सेल्फ ट्रेनिंग आहे ते घरी एक सुरुवात मिळाली. तसं नाही आम्हाला अडलं तर आम्ही क्लबमध्ये जायचो. झांडू कंपनीचा तो क्लब होता, तर तिकडे आम्ही जायचो आणि त्यांना विचारायचो. आणि मग काही काही टॉप प्लेअर होते साखळ वगैरे, ते एका सेकंदात म्हणजे उत्तर द्यायचे. आमचं चुकीचं आहे की चुकीचं आहे अगदी ते कसलं, किंवा अरे वा, अगदी तुम्हाला एका सेकंदात कळायचं की तुम्ही अरे वा कामगिरी केली आहे हे कसलं. तर त्यामुळे खूप शिकायला मिळायचं म्हणजे त्याचं. आणि विचारलं ना तर त्यावेळी असं नव्हतं की सांगायचं नाही, त्यांच्या परीने जे काही त्यांना माहिती आहे ते सगळं ते प्राण ओतून सांगायचं. तर ते फार महत्वाचं ठरलं. आणि अर्थात त्याच्यामध्ये ग्रँडमास्टर पहिल्यांदा जो म्हणजे ग्रँडमास्टर अवेरबक यांची मुंबईची व्हिजिट 1975 मध्ये जी होती ती फार खळबळजनक ठरली. कारण ते आले होते खेळायला आणि टॉपचे खेळाडू सगळे त्यांच्याबरोबर खेळायला बसले. सायमल्टेनियस एक्झिबिशन म्हणजे एका वेळी ते 20-25 जणांची खेळतात. म्हणजे त्यांनी मूव करायची आणि पुढच्या पटावर जायचं. असे सगळे बोर्ड मांडलेले असतात पंगत मांडल्यासारखी. आणि मग ते प्रत्येक बोर्डवर एक एक मूव करत जाणार आणि ते तुमच्या बोर्डवर परत येईपर्यंत मग तुमची मूव तयार असली पाहिजे. मग तुम्ही मूव खेळली की ते लगेच परत खेळणार. याला म्हणजे बुद्धिबळाच्या प्रसाराकरता हे सायमल्टेनियस एक्झिबिशन बऱ्याचदा त्याचा म्हणजे हे करतात. तर ते 25 जणांशी खेळत होते आणि त्यांना काही ते एका सेकंदात मूव करून जायचं. आम्हाला मग विचार करायला वेळ मिळायचा 1-2 मिनिटं. असं खेळता खेळता सगळे दिग्गज खेळाडू होते ते पराभूत झाले. आणि योगायोगाने माझी मात्र त्याच्याबरोबर ड्रॉ झाली. तर त्यांच्याबरोबर ड्रॉ झाल्यामुळे मग मला जरा वाटलं की आपलं काय चुकलं नाही, म्हणजे बाकीच्यांचं काय चुकलं. तर मी बघितलं की हे सगळे टॉप प्लेअर होते ते घाबरून हरले होते आणि त्यांचा कल कमीत कमी मूवमध्ये न हरणं असा होता. वेळेस मी तर हरायच्या तयारीने गेलो होतो, त्यामुळे अगदी मी धिटाईने खेळलो आणि माझा ड्रॉ झाले. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो इंटरव्ह्यू होता आणि त्यांची चर्चा झाली तर ते मला फार आवडली. म्हणजे त्यावेळी मी म्हटलं की मला ह्यांच्यासारखं व्हायचं. त्यावेळी आशियामध्ये एकच ग्रँडमास्टर होता फिलिपिन्स मध्ये आणि हे रशियाहून आले होते. आणि जगात काही 100 ग्रँडमास्टर असतील तसं मी म्हटल्याबरोबर लगेच मोठ्यात मंडळीने माझ्याकडे डोळे वटारून बघितलं. परंतु मला वाटतं की ती एक अम्बिशन जी होती त्याचं कुठेतरी एक मदत झाली की आपल्याला ह्यांच्यासारखं व्हायचंय. एक आपल्याला आयडॉल किंवा एक फ्लॉलेस पर्सनॅलिटी किंवा फ्लॉलेस प्लेअर बघायला मिळाला. आणि तसं व्हायची इच्छा करणं काही मला वावगं वाटलं नाही, कारण बाकीच्यांच्या दृष्टीने खूप मोठी अपेक्षा ठेवल्यासारखं झालं. आणि तेच एक खूप उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व मला होतं की त्यांचं ज्ञान एवढं होतं. 100 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत आणि अगदी म्हणजे त्यांच्या वयाच्या शेवटीपर्यंत ते अनेकदा मला भेटले. आणि 100 वर्षानंतर जेव्हा त्यांचा 100वा वाढदिवस होता त्यावेळी मी त्यांना ईमेल देखील केला होता, त्यांच्यावर एक आर्टिकल देखील लिहिलं होतं. तर असं खूप ज्या प्रभावशाली पर्सनॅलिटीला एक लहान घडण्याच्या वयात बघायची मला संधी मिळाली. नाहीतर काय होतं की तुम्ही मोठे झालेले असता, तुम्हाला इम्प्रेस ते करतात पण तसं व्हायची इच्छा ठेवताय. तर ते एक मला खूप प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक त्यांची व्हिजिट ही मला वाटली. मला काय वाटतं माहितीये का, कुणालाही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात काही करायचं असेल तर एक तुम्हाला रोल मॉडेल असण्याची आवश्यकता आहे, ज्याच्याकडे बघून तुम्ही इन्स्पायर होऊन तुम्ही ठरवता की आपण असं करू. तर प्रवीणच्या दृष्टीने अवेरबॅक हा मोठा रोल मॉडेल ठरला. अच्छा. बुद्धिबळपटू होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं टॅलेंट कोणतं? एक असं काही तुम्हाला बाजूला काढून सांगता येणार नाही. तुम्हाला खूप गोष्टींची आवश्यकता आहे की एक आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता ज्या गोष्टी लागतात किंवा तुम्हाला सक्सेसफुल होण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्याच बुद्धिबळ खेळाडूकडं थोड्याफार प्रमाणात असण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट चिकाटी जिद्द, एका जागी बसण्याची तुमची तयारी, पेशन्स, कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून तुम्हाला 4-5 तास खेळता यायला पाहिजे. तुमची कॅल्क्युलेटिंग ॲबिलिटी, तुमची स्मरणशक्ती. आणि ह्या म्हणजे तुम्ही कुठलाही यातला गुण म्हटलं तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्याकरता लागणाऱ्या गुणांसारखाच आहे. म्हणजे हे सगळे गुण असतील तर कुठलाही माणूस यशस्वी होईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर बुद्धिबळ खेळाडू करता आणि मुख्य म्हणजे बुद्धिबळ यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्याविषयी असणारं प्रेम. बरोबर. कारण जर समजा तुम्हाला हा खेळ आवडतच नसला तर हे सगळे गुण असून फायदा नाही. कारण तुम्हाला तो एन्जॉय करता आला पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे की अरे आता आपण हारलो, त्यातनं काय झालं, चुकलं, चला मी अजून एक गेम खेळतो. म्हणजे अशी जी तुमच्यापाशी जिद्द किंवा तुमची इच्छा असेल तरच तुम्ही चांगले खेळाडू बनू शकता.
ज्या एस्टॅब्लिश गोष्टी आहेत त्या आहेतच, पण महत्वाची गोष्ट मला वाटतं वागायची जी राहिली ती म्हणजे इमॅजिनेशन. कल्पनाशक्ती फार जास्ती असणं आवश्यक आहे आणि तिचाच तो स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे तिला ते महत्व वाटत नाही, परंतु म्हणजे त्याची कल्पनाशक्ती खूप आहे त्याच्यामध्ये. तर कल्पनाशक्ती हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण बुद्धिबळ हे म्हणजे आपण जर मार्सेल ड्युचॅम्पचं तरी बघितलं, जे मोठे आर्टिस्ट होते तर फ्रेंच, आणि नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की आय हॅव नोटीस दॅट दो एव्हरी आर्टिस्ट इज नॉट अ चेस प्लेअर, एव्हरी चेस प्लेअर इज अ आर्टिस्ट, इज अन आर्टिस्ट. तर त्यामुळे त्याला जे आर्टिस्ट असायला कल्पनाशक्ती किंवा एक नॅचरल आपण म्हणतो एक क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून जास्ती दूर करता येणार नाही. आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी अर्थातच फार चांगली आहे. आणि या सगळ्या एस्टॅब्लिश गोष्टी झाल्या. माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही प्रत्येकाकडून काय शिकता येईल हे बघितलं पाहिजे, आणि ते प्रत्येक खेळाडू करत असतो, पण तसं कोणी सांगत नाही. पण प्रत्येक खेळाडूमध्ये, प्रत्येक चालीमध्ये काहीतरी एक तुम्हाला शिकण्यासारखी गोष्ट असते, आणि कधी तुमच्या इगोमध्ये किंवा कधी तुमच्या दुसऱ्याच्या खेळाच्या कल्पनेप्रमाणे वगैरे आपण बरेचदा इग्नोर करतो. म्हणजे असं मला पूर्वी पण झालेलं आहे की मी कुठली मूव सांगतो आणि लोकांना नाही ती बरोबर नाही, ती बरोबर नाही, नंतर 2-4 दिवसांनी म्हणतात नाही तू म्हणतो नसतेच बरोबर आहे. किंवा मी स्वतः विश्वनाथ आनंदच्या केसमध्ये असं बघितलं, तो माझ्याहून 10 वर्ष लहान आहे, तर कधी कधी तो लहान असतानाची मूव सांगायचा आणि मग मी त्याला सांगायचं बरोबर वाटत नाही, मग घरी जाऊन विचार करायचो बरोबर तुझं बरोबर आहे. तर हे दुसऱ्याकडून काय शिकायला मिळेल ही एक ॲबिलिटी फार महत्वाची आहे बुद्धिबळपटूला. तसं असेल तर तुम्ही रोजच शिकू शकता, वयाच्या अंतापर्यंत, म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत तुम्ही शिकू शकता. मगाशी आपण जे पुस्तक मी तुम्हाला दिलं समीर दादांचं, जे एक बिहेव्हिअरल सायन्स एक्सपर्ट आहेत, तर तुम्ही म्हणाल की ते तुमच्या व्यवसायात खूप गरजेचं आहे, ते कसं? कारण आपण जेव्हा खेळतो तेव्हा बरेचदा अगदी दोघे जर अगदी बरोबर खेळलो तर काही जिंकायची खात्री असेल असं नाही. कारण बुद्धिबळाचा पायाच असा आहे की एक लढाई आहे, एक वॉरफेअर आहे, दोघांकडे सारखीच आर्मी आहे, सैन्य तुमच्याकडे सारखंच आहे, चतुरंग दल आहे तुमच्याकडे, राजा वजीर प्यादी आणि चतुरंग दल आहे, त्याची लढाई व्हायची. लढाईमध्ये स्किल तुमचं जास्ती असलं पाहिजे. मग स्किल जर जास्ती असलं पाहिजे तर तुम्हाला आपोआप जिंकता येणार नाही. तुम्हाला दुसरा काय करतोय हे प्लॅन करून त्याच्यावर कुरघोडी करायची. त्यामुळे आपण जर सायंटिफिक गेम खेळायचा प्रयत्न केला की मी बरोबर मूव खेळणार, सगळं वाचवून ठेवणार, तोही सगळं वाचवून ठेवेल. कुठेतरी आपल्याला ठरवायला की या खेळाडूवर ही मूव चालेल का, आणि तो जो अभ्यास आहे तो फार आवश्यक आहे. म्हणजे आपले एक आपले मित्रकांत म्हणून एक तामिळनाडूचे चांगले आमचे मित्र आहेत, इंटरनॅशनल मास्टर, ते एकदा कॉमनवेल्थ चॅम्पियन झाले. त्यांनी एक सिम्पल एक्झाम्पल दिलं की ते एका गेममध्ये खूप रिस्की खेळले, आणि मी त्यांना विचारलं मग नंतर थोडासा, म्हणजे हिच्या वयाचे 2 वर्ष माझ्याहून लहान, मी म्हटलं हाऊ टू यू प्ले दॅट, युअर किंग वॉज सो एक्सपोज. I know, but I know that my opponent is afraid of attacking. हे फार मोठं ऑब्झर्वेशन होतं की तुम्ही लढाईमध्ये जर अटॅक करायला घाबरता, तर हे त्यांनी नोटीस केलं होतं, आणि मग त्याचा उपयोग मी त्या ओपोनंट बरोबर केला नंतर, आणि त्याला पण अशी संधी दिली, पण तो नाही, तो अटॅक करायला घाबरायचा, तसं मागे मागे ठेवून खेळायचा. तर अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन सगळे प्लेअर करत असतात. त्याच्या ऑब्झर्वेशनमुळे मलाही शिकायला मिळालं. हे कॉमन आहे. बरेचदा मी सांगतो की नाही तू हे खेळणार नाही, हिला पण सांगतो ती हे खेळणार नाही, किंवा त्या रशियन प्लेअर बरोबर एका तिलाही पोझिशन कळणार. खेळता खेळताच तुम्हाला कळतं का त्या व्यक्तीबद्दल? आधी पण माहिती असतात, पण नाही तर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव, गेम बघून सुद्धा आम्ही जज करू शकतो की हा खेळाडू अटॅकिंग आहे का डिफेन्सिव्ह आहे, त्याची खेळायची वृत्ती कशी आहे, आणि त्याप्रमाणे त्यासाठी त्याचे अनेक गेम्स आधी बघायला लागतात. आता हल्ली अवेलेबल असतात, पूर्वी नसायचं. पूर्वी जाऊन अनोळखी माणसाची खेळायचं, आता सगळं काय इंटरनेटवरती 1 करोडपेक्षा जास्त गेम अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि बॉडी लँग्वेज अर्थात तुम्हाला आहेच, पण आता प्लेअर खूप सुरू झालेत, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला कळत नाही नवीन खेळ चाल आली की नाही. आणि परत अर्थात ते महत्वाचं आहे. आणि जर एखादा मनुष्य तुम्ही ओळखत असला, जसे आता वर्ल्ड चॅम्पियन एकमेकांशी खेळतात, तर वर्ल्ड चॅम्पियन चॅलेंजर, तर ते पर्सनॅलिटीचा पण त्यांना अभ्यास करायला लागतो की हा असं खेळला, अशा प्रकारच्या चुका करतो. माझ्याबद्दल म्हणजे शरद टिळक आमचा एक क्लोज फ्रेंड आणि म्हणजे इंटरनॅशनल मास्टर, जो आमच्या घरच्यासारखाच आहे, तर तो त्यांनी सांगितलं, लहानपणीच मला सांगितलं, म्हणजे त्याच्या लहानपणी तो 18 वर्षाचा, मी 21 वर्षाचा असताना, की दुसऱ्याच्या स्टाईलमध्ये चुका काय ते तुला बरोबर कळतं. तर त्यामुळे त्याला विचारायचं मला की या प्लेअरमध्ये काय कमी आहे. म्हटलं ह्या गोष्टीची कमी आहे, तू अशा अशा प्रकारे खेळला असं जिंकशील. तर ते त्याला एक पटलं. तो म्हटलं की तुला बरोबर त्याच्या चुका शोधून काढतात. तर हा एक खूप महत्वाचा गुण आहे की ऑपोनंटच्या स्टाईलची, ऑपोनंटची स्ट्रेंथ आणि त्याच्या उणीवा त्याच्या आणि त्याची ताकद काय हे जर कळलं तरच आपण लढाईमध्ये यशस्वी होऊ शकतो. आज लढाई देखील करताना कुठे त्याचं सैन्य कमी आहे याप्रमाणेच हल्ला केला जातो, आज किंवा 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी. तर हेच स्पेसिफिक आहे की आपण हे लढाई करतोय आणि आपल्याकडे सैन्य बरोबर आहे, आपण कसं वापरतो आणि कधी हल्ला करतो त्याला महत्व आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी, समोरचा माणूस काय विचार करतोय त्याला महत्व आहे.
तुमची अगदी पहिली चॅम्पियनशिप तुम्हाला आठवतीये का? आणि तेव्हाचा यशस्वी सर ना की पहिली खेळलेली? नाही, पहिली खेळलेली मी जसं सांगितलं ती सांगलीतली स्पर्धा माझी पहिली होती. तसं पाहिलं तर त्या स्पर्धेमुळेच मी पुढं खेळण्याचं ठरवलं किंवा पुढं खेळायला लागले. पण माझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप जी मी जिंकले ती माझ्या दृष्टीने फार महत्वाची होती. कारण त्याच्या आधी मी जसं सांगितलं की पहिल्या स्पर्धेत 8वी आले, मग 4थी आले, मग 2री आले, असं करत करत मग मी म्हणजे अजूनही पहिली आलेच नव्हते. पण जेव्हा मी चॅम्पियन झाले त्यावेळी मला खूप आनंद झाला. तुम्ही? माझी पहिली स्पर्धा जी म्हणजे मी लक्षात राहण्यासारखी, कारण इंटर स्कूल वगैरे होत्या, इंटर स्कूलमध्ये वगैरे यश मिळतं. परंतु ज्यावेळी राज्य बुद्धिबळ ज्युनियर चाचणी स्पर्धा झाली सिलेक्शन ज्युनियरसाठी, तर त्यावेळी माझ्याच वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे, मी 15 वर्षाचा होतो आणि बाकी सगळे अंडर 20 म्हणजे 19, 18, 17 वर्षाचे. त्यांच्यामध्ये मी काही सगळ्यात छोटा नव्हतो, पण खेळायला गेलो आणि सगळे तुल्यबळ खेळाडू आहेत, कसं व्हायचं म्हणजे जिंकू शकतो. पण प्रत्यक्षात बघितलं तर माझे 7पैकी 7 गुण झाले आणि मी चॅम्पियन झालो. आणि सेकंड नंबरला जो आला त्याचे फक्त 5च पॉईंट झाले होते. तर त्या परिस्थितीमध्ये मला लक्षात आलं की आपण इतरांपेक्षा खूपच प्रवीण होत्या खेळामध्ये आणि ती एक जाणीव झाली. आणि योगायोगाने एक 73 मध्ये मी एका खेळाडूबरोबर हरलो होतो, नॅशनल खेळाडू डॉक्टर सर्वेअर. ते मोठे कॉरेस्पॉन्डन्स चेसचे चॅम्पियन होते, नॅशनल चॅम्पियन जवळजवळ 20 वर्ष. तर 74 साली तेच खेळाडू मला भेटले आणि मी त्यांना हरवलं. तर ते म्हणले की 73 साली मी तुला फार सहज हरवलं होतं आणि 74 साली तू एवढा सुंदर खेळलास, तर मला वाटतं की तू फार लवकर नॅशनल चॅम्पियन होशील. तर हे पण एक उत्साहवर्धक म्हणजे मिळालं. तर त्यावेळी मी त्या पहिली स्पर्धा मला वाटतं की नॅशनल स्टेट ज्युनियर जी होती की त्या 7पैकी 7 मध्ये झाली आणि ती खरोखर मी त्यामध्ये चांगला प्लेअर झालो होतो. कारण 6 महिने जेव्हा नॅशनल झाली त्यावेळी मी टॉप पोझिशनसाठी माझी टाय झाली तामिळनाडूच्या प्लेअरबरोबर. आणि 15 वर्षाच्या प्लेअरनी 19 वर्षाच्या प्लेअरबरोबर टाय करणं हे देखील थोडंसं त्यावेळी विस्मयजनक समजलं गेलं की हा खरोखर मुलगा चांगला असेल. तर त्या प्रकारे एक थोडंसं जाणीव झाली की आपण इतरांपेक्षा चांगलं काही करू शकतो. पण असं असतं का तुमच्या खेळामध्ये की म्हणजे वयाने जर का आपण वाढत असू तर आपला एक्सपिरियन्स सुद्धा वाढतो का? असंही होतं की खूप लहान मुलगा एक हरवू शकतो आपल्याला? नाही, पूर्वी असं समजलं जायचं की एक्सपिरियन्स बरोबर तुमचा खेळ मॅच्युअर होतो आणि तुम्ही चांगले खेळता. पण आज असं झालेलं आहे की असं लक्षात येतं की या खेळाकरता खूप स्टॅमिना असण्याची गरज आहे, म्हणजे तुमच्या ज्ञानाबरोबरच. तर जसं वय होत जातं तसं आपला स्टॅमिना कमी होतो आणि त्यामुळे तरुण खेळाडूंशी बऱ्याच वेळेला आपल्याला तेवढ्याच त्या तुलनेनं चांगलं खेळता येत नाही. आणि असं समजलं जातं की बुद्धिबळाचा एक डाव म्हणजे सिरियस डाव हा बॉक्सिंगच्या 10 बाउट्स एवढा इक्विव्हॅलंट आहे, असं म्हणजे संकल्प लोक म्हणतात की एवढा तो टायरिंग आहे. म्हणून एखाद्या स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंड पासून 9 राऊंड पर्यंत किंवा आता नुकतीच कॅन्डिडेटची स्पर्धा झाली तर 14 राऊंड पर्यंत तुमचा स्टॅमिना टिकून राहिला तरच तुम्ही जसं पहिल्या राऊंडला खेळलात तसं 14व्या राऊंडला खेळू शकता. तर स्टॅमिना हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आजकाल आता एक्सपिरियन्स, कारण ही लहान जी मुलं आहेत, तरुण मुलं, त्यांना पण भरपूर एक्सपिरियन्स असतो कारण ते खूप वर्षभर स्पर्धा खेळतात, ज्ञान पण मिळवतात आणि त्यांच्यापाशी स्टॅमिना आणि एनर्जी ही जरा वेगळ्या लेवलची असते, म्हणजे जरा वयानं मोठ्या असलेल्या खेळाडूंच्या पेक्षा. पण पूर्वी नक्कीच असं समजलं जायचं की तुम्ही जसं मॅच्युअर व्हाल तसं तुमचा खेळ अजूनही बहरत जाईल. नाही, पूर्वी ते काही अंशी खरं देखील होतं, कारण तुम्ही बुद्धिबळ खेळलात घरी जाऊन नंतर काय त्याची चर्चा किंवा असं करायची पद्धत नव्हती. त्यामुळे तुम्ही 100चा डाव खेळला असला तर तुम्ही चांगले खेळणार, तुम्ही 10 डाव खेळला तर चांगले खेळणार नाही. मार्गदर्शनाची काही संधी नव्हती. आता काय चेस प्लेइंग कॉम्प्युटर्समुळे तुम्हाला बऱ्याच प्रकारे मार्गदर्शन, परत हे आपले व्हिडिओज असतात, वेगवेगळे प्रोग्राम असतात, चेस प्लेइंग पोर्टल्स असतात आणि ऑनलाईन कोचिंग देखील तुम्हाला मिळू शकतं किंवा रेकॉर्डेड कोचिंग मिळू शकतं. तर बरंचसं ज्ञान तुम्हाला घर बसल्या मिळू शकतं. त्यामुळे तो एक्सपिरियन्स हा जो मुद्दा तो वयाशी रिलेटेड राहिलेला नाही. एक्सपिरियन्स हा वयाशी निगडीत नाही. आता 18 तास काम 18 तास अभ्यास करणारा मुलगा वयाच्या 20व्या वर्षी आमच्यापेक्षा खूप जास्त अभ्यास करून चुकलेला असतो. तर ही त्यामुळे परिस्थिती आहे. आणि स्टॅमिना ही म्हणली तर त्यामध्ये महत्वाचं मेंटल स्टॅमिना. कारण फिजिकल स्टॅमिना समजा आम्ही आज 10 किलोमीटर चालू शकू देखील कदाचित, परंतु मेंटल स्टॅमिना 3-4 तासाने आम्ही त्याच दर्जाचा खेळ खेळू शकू का? कधी कधी लॉस ऑफ मेमरी ड्युरिंग द गेम होतो. अलर्टनेस लागतो तुम्हाला, म्हणजे एखादी मूव तुम्ही अपोनंटची चुकून तुम्ही बघितली नाही आणि नेमके त्यामुळे म्हणजे तुम्ही आता तुमचा बना या हुआ गेम, आता तुम्ही विनिंग आहे पण एक चूक केली की तुमचा गेम तुम्ही हरू शकता. तर त्याच्यासाठी अलर्टनेसची गरज आहे. म्हणजे आता
एक्सपिरियन्स प्लेयर्स म्हणून आम्हाला खूप गोष्टी माहिती आहेत की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे केलं तर आपण जिंकू. पण गेम खेळताना ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही वापर करू शकू की नाही हे बऱ्याच गोष्टींच्यावरती अवलंबून आहे. जसं स्टॅमिना किंवा मेंटल अलर्टनेस. महत्वाचं काय की बुद्धिबळामध्ये 32 मोहरे असतात. तुमचे 16 असतात, 16 पैकी एकच हलवायचं आहे आणि ऑपोनंटचे 16 आहेत त्यापैकी कुठल्याही आपल्या रंगावर येणार अटॅक करायला. लक्ष सगळ्यांना ठेवायला लागतं, कारण तो जे खेळणार आता खेळल्यानंतर आपल्या 16 पैकी कोणाला मारतोय हे सगळं, तर तो हा जो अलर्टनेस आहे. परत बुद्धिबळामध्ये आधीचा स्कोअर पुढे मोजला जात नाही. म्हणजे आज जर आपण टेनिसची मॅच बघतोय तर पहिला सेट जिंकला, दुसरा सेट जिंकला, नंतर तिसऱ्या सेटला समजा त्या प्लेअरला रिप्लेस करून प्रवीण ठिपसेला पाठवलं, प्रवीण ठिपसे हरला तिसरा सेट, चौथा सेट हरला, तरी तो ओरिजिनल चॅम्पियन परत येऊन 5व्या सेटमध्ये तो 2-2 वरती खेळू शकतो. बुद्धिबळ तुमच्याकडे घोडा जास्त आहे किंवा वजीर जास्त आहे, पण तुम्ही जर मेंटेन अलाव केली तर आधीच सगळं गेलंच ना, सगळी मेहनत पाण्यात गेली. तर तुझं अलर्टनेस आहे. म्हणजे सगळी चांगली जी पोझिशन आहे ती एका चुकीमुळं पाण्यात जाते. पण जसं यांनी सांगितलं टेनिसमध्ये काय की एखादा खेळाडू खेळतोय आणि त्याच्याऐवजी जो नॉन टेनिस प्लेअर येऊन जरी खेळला तरी नंतर तो 5व्या सेटमध्ये जो रिअल टेनिस प्लेअर आहे तो येऊन खेळून जिंकू शकतो. पण तसं नाही, बुद्धिबळात तुम्ही मध्येच एक चूक केली की सगळं संपलं. म्हणजे इरिपेरेबल मिस्टेक होतं. त्यामुळे प्रत्येक चाल ही एक परीक्षेसारखी असते, म्हणून तो थोडासा कठीण जातो शिकायला. कारण स्प्रिंटिंगचा गेम सगळ्यात इझी, जा बाळा त्या दाराला हात लावून ये, कळायला इझी, खेळायला इझी नाही, यश मिळायला इझी नाही, कळायला प्रोसेस. आणि कळायला बुद्धिबळ सगळ्यात कठीण, कारण उंट कुठे जातो, घोडा कुठे जातो, असा का जातो, असा का नाही जात, हे कळण्यातच बराच वेळ जातो. आणि सिली मिस्टेक्स मोठ्या प्लेयर्सचा देखील होतात. त्यामुळे कुठेतरी जेवण भूक लागली म्हणून वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे लांब गेम असतो तर 3 तासानंतर भूक लागली. एकदा टुर्नामेंटच्या वेळी माझं असं होत होतं की म्हणजेच एका स्टेजला 3 ते 3.5 तासाच्या मध्ये कंटिन्यू झाल्यावर माझा मिस्टेक व्हायची. तर मी एका मित्राला विचारलं, ते IRS ऑफिसर होते, चेस प्लेअर, तर बोलता बोलता ते म्हणले की प्रवीण तुला असं वाटत नाही का की ते स्टॅमिनापेक्षा तुझं डायटिशियन तू बघ. म्हणजे डायटिशियन बघत नाही, मला कळलं तुम्ही काय म्हणताय ते. तर मी त्यावेळी खायला सुरुवात केली थोडंसं. खाल्ल्यामुळे झोप येऊ शकते, तो एक प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे ते खायचं की थोडंसं थ्रिप्टिन बिस्किट किंवा काय असं खायचं, डायजेस्टेड प्रोटीन वगैरे, आणि त्याचा मला रिझल्ट मिळायला लागला. मी 5-5 तास 6-6 तास मी चांगला खेळायला लागलो. तर कधी कधी असे ॲडवाईस आपण घ्यायला पाहिजेत मित्रांकडून, किंवा विजडम ऑफ पीपल, जे दुसऱ्यांचं काही हुशारी बुद्धिमत्ता जी आहे इतर क्षेत्रातली, ती आपण वापरून घेतली पाहिजे. मला ते सर्व ठिकाणी. बुद्धिबळ खेळताना तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ शकतात? खेळताना येणाऱ्या अडचणी म्हणजे बुद्धिबळ खेळायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही म्हणजे बऱ्याच स्पर्धा खेळायला पाहिजेत. आणि जर तुम्ही स्पर्धांना जाऊ शकत नसाल तर ती एक मोठी अडचण आहे. आजकाल तुम्ही ऑनलाईन पण खेळू शकता, पण ऑनलाईन खेळून म्हणजे ज्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत त्यांना तुम्हाला फिजिकल जाणं आवश्यक आहे. तर स्पर्धांच्यामध्ये सहभाग करणं आणि त्याच्याकरता असणारं आर्थिक पाठबळ, कारण जायचं म्हणजे सोपं नसतं, परदेशात जायचं तर बराच खर्च असतो आणि टुर्नामेंट 1-2 दिवसात संपत नाही, साधारणपणे 10 दिवसांचा कालावधी असतो. तर तेवढे दिवस तुम्हाला परदेशात राहून खर्च करणं. पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा खेळत होतो त्यावेळेला आम्हाला भारत सरकारकडनं, कारण आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करायचो, तर आम्हाला फक्त एअर तिकीट मिळायचं आणि बराचसा बाकीचा खर्च आम्हाला करायला लागायचा. किंवा समजा ऑर्गनायझरनी आम्हाला राहायची व्यवस्था केली तर आम्हाला राहायला मिळायचं. पण आता काय झालं की, कारण त्यावेळेला एअरफेअर खूप जास्त होतं, म्हणजे माणसाचा वर्षाचा जो पगार असायचा तेवढं एअरफेअर होतं. त्यामुळं खेळायला बाहेर जाणं हे कुणाच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. आजकाल एअरफेअर कमी झाल्या कारणानं बरेचसे खेळाडू जे टीममध्ये नाही आहेत ते स्वतःच्या हौशेकरता जाऊन खेळू शकतात. पण एक तर हे स्पर्धात्मक तुम्हाला खेळण्याची आवश्यकता आहे, पण अडचणी बाकीच्या पण आहेत. म्हणजे आज चेसमध्ये एक चिटिंग हा नवीन रोग पसरलाय म्हणून मी, आणि प्रवीण त्याच्याविषयी जास्त सांगू शकेल कारण त्यानं स्वतः अनुभवलाय हा. आता चिटिंगचं म्हणजे मुख्य बॅकग्राऊंड कसं सुरू झालं तर वर्ल्ड चॅम्पियन जे बोटविनिक म्हणजे 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होते आणि कॅरी कास्पारोवचे कोच, तर ते एमटेक होते IITचे मॉस्कोमध्ये, आणि त्यांनी चेस प्लेइंग कॉम्प्युटर्स तयार करावे. त्यांचं असं म्हणणं होतं की एके दिवशी कॉम्प्युटर खेळाडूपेक्षा खूप चांगला खेळेल माणसापेक्षा. म्हणजे जसं कॅल्क्युलेटर जास्ती चांगलं बेरीज वजाबाकी करू शकतो. आणि त्यांचे शब्द जरी ते 1995 मध्ये गेले तर त्यांचे शब्द जवळजवळ 2005-2006 मध्ये खरे व्हायला लागले. आणि आज असं झालंय की टॉप जे 100, 200, 500 इंजिन्स आहेत ते ती कुठल्याही चांगल्या खेळाडूला सहज हरवू शकतात. म्हणजे आजही एक तुम्ही जर कॉम्प्युटरला टाकलं तर गुकेशची किंवा कार्लसनची चूक, आनंदची चूक तो एका मिनिटात दाखवू शकतो कॉम्प्युटर. आता या परिस्थितीमध्ये कॉम्प्युटरची जर मदत कोणी घेत असेल
तर तो सहज दुसऱ्याला हरवू शकेल. हम्म. म्हणजे कुठेतरी तुम्ही काहीतरी चिटिंग डिव्हाइस ठेवलं आणि तुम्हाला कोणी मूव जर ट्रान्समिट केल्या, हा. कारण बुद्धिबळाच्या खेळामध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये बुद्धिबळाच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची बाहेरची मदत घेणं अलाउड नाही. म्हणजे तुम्ही नॅचरली तुम्हाला कोचला तुम्ही विचारू शकत नाही. तर हे तुम्हाला जर कॉम्प्युटर सांगत असेल तर, आणि त्यामुळे काय झालं की दिल्लीला मी स्पर्धा खेळत होतो. नवीन हे सरकार आलं होतं त्यावेळी 2015 मध्ये भारतीय जनता पार्टीने टुर्नामेंट स्पॉन्सर केली होती आणि केशव हेडगेवारांच्या नावाने, म्हणजे फर्स्ट केशव हेडगेवार ट्रॉफी टुर्नामेंट होती दिल्लीला, मोठी त्यागराज स्टेडियममध्ये झाली होती आणि बीजेपीने स्पॉन्सर केली होती. खूप चांगलं प्राईज मनी वगैरे, AC हॉल. तिकडे एक खेळाडू होता, त्यांनी माझ्या स्टुडंटला हरवलं 4थ्या राऊंडला. मला आश्चर्य वाटलं. 5व्या राऊंडला माझा त्याचा डाव लागला तर तो अगदीच त्याचं रेटिंग माझ्यापेक्षा 900 पॉईंट रेटिंग कमी होतं. म्हणजे माझं 2400च्या वर, त्याचं 1500, आणि तरी देखील तो चांगला खेळायला लागला. मग मला संशय यायला लागला की हा एवढा चांगला कसा खेळतो, ही चूक कशी होत नाही. शेवटी 63 मुला माझी चूक देऊन मी हरलो. पण त्यापूर्वी मला म्हणजे संशय आला. मी आर्बिटरला जाऊन सांगितलं की हा माणूस चिटिंग करतोय, तुम्ही सर्च घ्या. तर त्यांनी मला बरोबर उत्तर दिले की नियमाप्रमाणे त्याचा आत्ता सर्च घेता येणार नाही, कारण तो डिस्टर्ब होईल. तर गेम संपल्यानंतर त्याचा आम्ही सर्च घेणार आणि तो जर चिटिंग करत असेल तर तुम्ही जिंकला आणि नाहीतर तो जिंकला. तर मग त्याच्यानंतर मी खेळलो. 63 वेळी मुला माझी चूक झाली, तो जिंकला. मोठा लांब गेम झाला आणि मग लगेच त्याला ते आर्बिटर घेऊन गेले. आणि त्यावेळी योगायोगाने एअरफोर्स ऑफिसर पण तिकडे होते, जर्नलिस्ट पण होते. तर माझ्या एक ग्रँडमास्टर पण त्यावेळी बरोबर घेऊन गेले आणि त्याला जेव्हा मी कपडे काढायला सांगितले त्यावेळी त्याच्या आतमध्ये सगळं वायरिंग पूर्ण भरलेलं आणि त्याला 2 मोबाईल लावलेले होते. आणि त्याला मग मोडस ऑपरेंडी विचारली पोलिसांनी. तर समोरच्याला कसं कळायचं, तर माझा हरियाणामध्ये मित्र आहे, तर तो माझा, मी असे मूव झाले की मी टॅप करायचं 2दा. मग टॅप केलं की त्याला पायामध्ये मोबाईल असल्यामुळे त्याला ऐकू जायचं. मग तो म्हणायचा राजा हलवलाय का, मग ह्याला ऐकू यायचं कानामध्ये अगदी. आणि असं त्याला, मग तो राजा हलवलाय का, माहिती उत्तर दिलं नाही. एक टॅप केलं म्हणजे नाही, 2दा टॅप केलं म्हणजे येस. असं करून तो प्रत्येक मुला 2-2, 3-3 मिनिटं घेत होता. आणि त्याची कन्सेप्ट, मी वजीराने वजीर मारला, त्याने प्याद्याने वजीर मारायचं, त्याला देखील तो 2-3 मिनिटं खेळला. नाही, कारण जनरली कसं असतं की अशा ज्या काही मूव्ज आहेत की ज्या इन्स्टंटली खेळल्या जातात, आता वजीरानं वजीर मारला तर रिकॅप्चर करणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण त्याची त्या पार्टनर बरोबरची लिंक तुटलेली चालणार नाही. हा जर पुढे निघून गेला तर पार्टनरला कळणार नाही. त्यामुळे त्याला कम्युनिकेट करण्यासाठी हा वेळ आवश्यक होता. आणि हे त्याचं बघितलं, मग त्याच्यावर केस वगैरे झाले नाही. परंतु त्यानंतर मग मला पॉईंट मिळाला आणि मी पहिला पण आला त्या टुर्नामेंटमध्ये. पण अशा प्रकारे थोडं अलर्टनेस दाखवला आणि आर्बिटरने पण तो बरोबर निर्णय घेतला. कारण जर तो चिटिंग करत नसता तर तो डिस्टर्ब झाला असता. तर त्याला डिस्टर्ब करणं योग्य नव्हतं. मला तर सांगितलं की तुम्हाला तुमच्यावर न्याय होईल, पण आता जाऊन तुम्ही खेळा. आणि मी खेळलो, मी खूप प्रयत्न केला. पण त्यावेळी सुद्धा इंजिनच्या विरुद्ध मला खेळता नाही आलं 2015 मध्ये. आणि अशा प्रकारे म्हणजे हे चिटिंग जे होतं, तर तुम्ही जर अलर्ट नसाल तर तो फार मोठा धोका आहे. आणि म्हणून मग आता अँटी चिटिंग वेगळी कमिटी म्हणजे बसवल्या जातात आणि प्लेयरना पेन देखील अलाउड नाही आतमध्ये, आय कॉन्टॅक्ट अलाउड नाही, कुठल्याही प्रकारचा मोबाईल अलाउड नाही, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस स्पीकर सुद्धा अलाउड नाही. आणि चुकून तुमच्या खिशात राहिले तरी तुम्ही हरता. माझं एकदा झालं तर दिल्लीला मी एक स्पर्धा खेळत होते अलीकडेच आणि मी मोबाईल घेऊन गेले. माझा मोबाईल स्विच ऑफ केलाय असं मला वाटलं. त्यावेळी ऑन अलाउड होता, आता तर ते पण अलाउड नाही. त्यावेळी ऑफ अलाउड होता. हा, ऑफ आहे असं वाटलं, पण तो ऑन होता आणि नुसती बेल वाजली आणि मी काहीच केलं नाही. पण मी नियमांच्या विरुद्ध वागले, कारण मोबाईल ऑन ठेवायचा नाही असं आधीच सांगितलं होतं. तेव्हा माझा तिथल्या तिथं पॉईंट त्यांनी घेऊन टाकला. आणि मुख्य म्हणजे माझा जो अपोनंट होता तो प्रवीणचा एक स्टुडंट होता आणि त्याला इतकं वाईट वाटायला लागलं की आपण न खेळताच आपल्याला हा पॉईंट मिळणार. पण नियम ते नियम. पण म्हणजे असे हे सगळे नियम आणायला लागले. आता डिजिटल कुठलीही गोष्ट अलाउड नाही. पेन पण लिहिण्याकरता, स्कोरशीट लिहिण्याकरता ते देतात तेच वापरलं पाहिजे. करतायत पण तरी सुद्धा लोक त्याच्यातून मार्ग काढतात काही काही. आधी स्पेक्टेटर्स नॉट अलाउड, हा सगळ्यात भयंकर प्रकार आता झालेला आहे की आपण स्पेक्टेटर्स म्हणजे बाकी ठिकाणी तिकडे लावून स्पेक्टेटर येतात आणि इकडे स्पेक्टेटर्सना आम्ही अलाव करत नाही. त्यामुळे बुद्धिबळाच्या एक प्रगतीकडे तो एक खूप अडसर झालेला आहे. पण शेवटी चिटिंग आपल्याला बंद करायचं असेल तर आवश्यक आहे. त्या कधी कधी असे दुर्दैवी निर्णय घ्यायला लागलेले आहेत आणि त्या चिटिंगचा फार मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे. म्हणजे बरेचदा आम्ही काही प्लेयरना डिस्क्वालिफाय केलं बॉडी लँग्वेज बघून. मी अँटी चिटिंगमध्ये म्हणजे फेअर प्ले टीम्सवरती पण होतो आणि मी व्हिडिओ बघून हा मुलगा खरोखर, हा मुलगा किंवा मुलगी खरोखर मूव करते का, माऊसने ऑनलाईनमध्ये माऊस हलवलाय का, की नुसतीच मूव झाली पटावरती. कारण दुसरा कोणी खेळत असेल त्याच्याऐवजी जो कॉम्प्युटरची मदत घेऊन खेळतो, अशा प्रकारची खूप चिटिंग बघायला. आता तो एक फार मोठी ती समस्या झालेली की ऑपोनंट जर चिट करत असेल तर तो कस्पारोवला पण हरवू शकतो आणि कार्लसनला हरवू शकतो. कार्लसननेच आरोप केला. मोठी एक स्टोरी झाली ती. कार्लसन आणि एक प्लेअर हॅन्स नीमन,
त्यांनी कार्लसन याच्यावर आरोप केला इनडायरेक्टली, काही तक्रार केली नाही, आर्बिटरला कंप्लेंट केली नाही, 4 दिवसांनी ट्विट करायला सुरुवात केली की हा चीट करतो, आणि मग त्याच्यामध्ये त्याला बॅन वगैरे केलं, पण त्याच्याविरुद्ध कंप्लेंटच नव्हती. त्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेने सांगितलं की तुम्ही कंप्लेंटच दिली नाही तर ॲक्शन घेण्याचा प्रश्न कुठे येतो. तुमच्याकडे मोबाईल त्यावेळी अलाउड नाही, तुम्ही एकदा बाहेर गेलात आणि तुम्ही आपला मोबाईल घेतलात तिकडून जिकडे एकत्र ठेवलेले असतात तिकडून, की झालं. मग तो चिटिंग करतो हा आरोप 3 दिवसांनी करून काय फायदा. तर तिकडे कार्लसनची चूक झाली, त्यामुळे आरोप सिद्ध झाला नाही. मग ते कोर्टात वगैरे गेलं प्रकरण, त्याला डिबार केलं होतं, तर कोर्टात गेल्यावर मग त्याला परत घ्यायला लागलं, कॉम्पेन्सेशन पण मिळालं त्याला, नुकसान म्हणजे अब्रू नुकसानीचा जो दावा त्यांनी केला तो यशस्वी झाला. तर अशा प्रकारे सिद्ध झालंच नाही, पण त्याचं नाव खराब झालं आणि त्याच्याकडे जरा बघायचा दृष्टिकोन बदलला. आता त्याच्यावर अन्याय झालाय की त्याला बरोबर शिक्षा मिळाली आपल्याला कधीच कळलं नाही. लोक कानामध्ये वगैरे डिव्हाइस घालतात, स्किन खाली डिव्हाइस घालतात, बापरे, काही करू शकतात. आणि म्हणजे शोधून काढणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे नाही, आता जेव्हा आम्ही ऑनलाईन खेळतो ना, तर त्यांच्याकडे एक मेकॅनिझम असतो ज्याच्यामुळं ते त्या अल्गोरिदममुळं ते शोधू शकतात की ही मूव माणसाने केली आहे का इंजिनचा वापर करून केली आहे. आणि मग ते सांगतात की ही इंजिननं वापरलेली मूव आणि तुमच्या अपोनंटनं तुमच्याबरोबर चिटिंग केलंय म्हणून तुम्हाला परत पॉईंट देतो. तर पण हे सगळे खाजगी पोर्टल आहेत आणि त्यांचं पण जे आहे तो फुल प्रूफ नाहीये. म्हणजे ही माणूस ही मूव खेळणं शक्य नाही असं त्यांचं जे मत आहे, त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे जातात. जागतिक बुद्धिबळ संघटनेला असा व्ह्यू घेता येणार नाही, कारण ते त्यांच्या रेटिंग प्रमाणे काढतात तुम्हाला. त्यामुळे कुठल्या तरी पोर्टलवर तुम्ही खेळता, ते पोर्टल म्हणतं की आमच्या अँटी चिटिंग कमिटीने तुम्ही चिट केला असं ठरवलेलं आहे, तर ते देखील फुल प्रूफ म्हणता येणार नाही. पण एक मी देखील बघून सांगू शकतो की ह्युमन मूव आणि कोणीही सांगू शकतो, ही सांगू शकेल ह्युमन मूव कुठली आणि इंजिन मूव कुठली, किंवा एखाद्या खेळाडूचा आपल्याला माहिती असतो की याचं स्टँडर्ड काय आहे आणि त्याच्यापेक्षा तो खूपच चांगली मूव खेळायला लागला की थोडा संशय यायला लागतो, हा मूव हा प्लेअर ही मूव खेळू शकत नाही. म्हणजे अचानक कुठल्याही खेळाडूच्या स्ट्रेंथमध्ये किंवा त्याच्या खेळाच्या कुवतीमध्ये इतका फरक पडू शकत नाही, त्यामुळे संशय यायला जागा निर्माण होते. आणि दुसरं चीट करणारा खेळाडू कधीही नंतर त्याचं विश्लेषण करायला तयार होत नाही. आज काय असतं की आम्ही जेव्हा जातो त्यानंतर हारलो किंवा जिंकलो त्यानंतर आम्ही विश्लेषण करतो की हे चुकलं ते चुकलं, अनालिसिस करतो. तर ते आपापसात जेव्हा चर्चा होते तर त्यावेळी जेव्हा होते तर अरे हे मी बघितलं नाही ते मी बघितलं नाही, तर अशा वेळी काय होतं की त्यांचा डिव्हाइस ते जिंकल्यानंतर त्यांचा कोणी मदत त्यांना मिळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी ते अगदी मूर्खासारख्या मूव्स करतात. आणि मग ते आपल्या लक्षात येतं की याला काहीच कळत नाही, मग हा चांगला मूव कसा करत होता. असा एक मला अनुभव, म्हणजे मला एक पर्टिक्युलर एकाच खेळाडूशी मी 2 गेम हरलो होतो, परंतु ते सिद्ध करता आलं नाही कुठल्याही प्रकारे. त्याच्याकडे जे डिव्हाइस होता आणि मला कंप्लेंटही करता आलं नाही, कारण तो चांगला म्हणजे घनिष्ठ संबंध होते. एक विद्यार्थी खेळाडू होता, तो सर्रास चिटिंग करत होता, सगळ्यांना माहिती होतं, पण खूप त्याचा म्हणजे शोध घेतला, काय काय केलं पण काही सापडलं नाही. पण मग जेव्हा कधी बेसमेंटमध्ये टुर्नामेंट झाली जिथे इंटरनेट कनेक्शन येणार नाही ना, तिकडे खेळला की त्याचा परफॉर्मन्स खूप खराब व्हायचा. तशा ठिकाणी किंवा तुम्ही जॅम केला मोबाईल किंवा इंटरनेट जॅम केला तर मग असे प्लेअर एक्सपोज होतात. तो एक थोडासा विचित्र मुद्दा, परंतु तो देखील सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आहे. तो म्हणेल आज माझं डोकं दुखत होतं म्हणून आज मी खराब खेळलो. ही कॅनॉट एक्सप्लेन की बॅड प्ले मी आता का झाला, मी का चुकीचं खेळलो हे तो सांगू शकत नाही. त्यामुळे ते आता एक मोठं सावट आलेलं आहे, ते बुद्धिबळ क्षेत्रासाठी एक मोठं. आणि नो स्पेक्टेटर्स अलाउड यामुळे खूप जर्नलिस्ट पण नाराज होतात. म्हणजे ते म्हणतात की तुमचा काय खेळ आहे की तुम्ही आम्हाला आज जाऊन फोटो सुद्धा घेऊ देत नाही, पहिल्या 5 मिनिटात फक्त घ्यायचे. तर दुर्दैवाने एक गोष्ट आहे की जरी तो जर्नलिस्ट काही करप्ट नाही आणि त्याचं कोणाशी लागेबंद नाही, तर नियमाप्रमाणे हे कळू शकत नाही की तो त्याचा मित्र आहे की नाही, तर त्यामुळे ते कोणालाच अलाव करत नाही. मला देखील हेड ऑफ द डेलिगेशन म्हणून ऑलिम्पियाडमध्ये 20 मिनिटानंतर, म्हणजे भारताचे 6 टीम खेळत होत्या आणि ॲज अ हेड ऑफ द डेलिगेशन मला जाऊन सगळ्यांवर मॉनिटर करायचं होतं कसे खेळतात आपले खेळाडू, पण 20 मिनिटानंतर सोडायचं आणि ते पण मला पूर्ण झडती घेतल्यानंतर. कारण आम्ही अगदी गाभ्यामध्ये जाऊन खेळू शकतो. मग गेलं की तुम्ही आय कॉन्टॅक्ट होता कामा नये, त्यामुळे आणि तुम्ही तुमच्या प्लेअरच्या मागे उभं राहायचं. समोर उभं राहिलं तर तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव दिसतील, तुमच्या खेळाडूच्या मागे राहायचं आणि ऑपोनंटच्या डोळ्यात बघायचं नाही. अशा सगळ्या स्ट्रिक्ट घाबरवायचं नाही ऑपोनंटला किंवा असं. असे खूप आता अडचणी आलेल्या आहेत, पण सगळं जग करते त्याचा सामना आणि असं करूनही म्हणजे चॅम्पियन तयार होत आहेत. या खेळाचं भविष्य काय आहे तुम्हाला वाटतं? भारतासाठी खूप उज्ज्वल भविष्य आहे. आत्ता जे काही आपले युवा खेळाडू आहेत आणि ज्या हिरिरीनं खेळतायत आणि जी चमक दाखवत आहेत त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण कौतुक होतं आहे आणि सगळ्यांना भारतीय खेळाडूंच्या विषयी कुतूहल वाटते की हे एवढे चांगले कसे खेळू शकतात. नुकतीच आत्ता कॅन्डिडेट स्पर्धा पार पडली. कॅन्डिडेट स्पर्धा म्हणजे काय असतं
की आत्ता सध्याचा जो जागतिक अजिंक्यवीर आहे त्याला आव्हानवीर म्हणजे चॅलेंजर निवडायचा ही स्पर्धा असते आणि त्याच्याकरता खूप लेंदी सिलेक्शन प्रोसेस असते आणि अशा सिलेक्शन प्रोसेसमधून सिलेक्ट झालेले 14 खेळाडू कॅनडामध्ये खेळत होते. आत्ता जस्ट टुर्नामेंट संपली, एक आठवडा पण नाही झाला आणि त्यात भारताचे 3 खेळाडू होते. ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्यात पहिला आलेला डी गुकेश हा भारताचा खेळाडू, अवघा 17 वर्षाचा आणि आत्तापर्यंत एवढ्या तरुण वयात जिंकणारा, चॅलेंजरची स्पर्धा जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. आणि आता सगळ्यांच्या भारतीयांच्या अशा अपेक्षा आहेत की तोच वर्ल्ड चॅम्पियन होईल, कारण त्याचा जो चॅलेंजर आहे तो चायनीज आहे आणि तो वयानेही मोठा आहे, अपोनंट हा त्या वयानेही मोठा आहे आणि सध्या तो ह्याच्या एवढा चांगला खेळत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आता लवकरच आपल्याला वर्ल्ड चॅम्पियन पण मिळणार आहे. म्हणजे विश्वनाथन आनंद होता, त्यानं 5दा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, पण बरीच गॅप झाली. पण आता आपल्याकडे एका पाठोपाठ एक अशी मोठी फळी तयार झाली. म्हणजे 2022 मध्ये मी लेख लिहिला होता ऑलिम्पियाड नंतर, ज्यावेळी आपल्या भारताच्या ब संघाला म्हणजे इंडिया 2ला जेव्हा ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि गुकेश आणि निहाल सरींना वैयक्तिक सुवर्ण पदकं मिळाली, त्यावेळी मी एक लेख लिहिला होता की 2026 मध्ये भारताचा वर्ल्ड चॅम्पियन असण्याची शक्यता आहे. परंतु ते 2 वर्ष आधीच खरं होईल असं वाटतं, कारण त्यांची प्रगती 2 वर्षात जी झाली ती मी 4 वर्षात मला वाटत होतं. तर आज गुकेशनी जे गॅरी कस्पारोव्हचा रेकॉर्ड ब्रेक केलं, की गॅरी कस्पारोव्ह चॅलेंजर झाला 20व्या वर्षी आणि वर्ल्ड चॅम्पियन झाला 22व्या वर्षी आणि गुकेशने त्याचा रेकॉर्ड 3 वर्षांनी ब्रेक केलाय. तर एक वर्षाचा फार फरक पडतो. आणि आनंदनी परवा इंटरव्ह्यू तेच सांगितलं, आनंद आता गुकेशचा मेंटर आहे, तर त्याने सांगितलं की वी आर एक्सपेक्टिंग मी टू प्ले द वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच इन 2026 बट इट इज कम टू अर्ली. तर तो एक चमत्कार झालेला आहे. पण त्यामुळे मला असं वाटायला लागलं की भारतामध्ये एक आता कल्चर तयार झालेलं आहे आणि 3-4 खेळाडू जे आहेत म्हणजे गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन एरगासी हे 3 खेळाडू जागतिक पदाकडे जाऊ शकतात आणि ते आता पुढच्या 4 वर्षात काय करतात. म्हणजे गुकेश तर वर्ल्ड चॅम्पियन झालाच असं मी समजतो आणि एक वेळ अशी येईल की यांना एकमेकांशीच खेळायला लागेल. ही सुद्धा नाकारता येत नाही की 2026 मध्ये चॅम्पियन गुकेश आणि चॅलेंजर देखील भारतीयच असेल. अशी वेळ फक्त जेव्हा USSR एक्झिस्टिंग होतं त्याच वेळेला व्हायची, जसं कॅस्परो आणि कार्पो आपापसात खेळले, कारण सगळीकडे त्यांचाच त्या खेळाडूंचा USSRच्या खेळाडूंचा दबदबा होता. आणि आता भारताची म्हणजे तशी वेळ याची फार लांब नाही आहे, कारण आपले खेळाडू खूप चांगले होत चालले. फक्त फरक असा की आपल्याकडे 3 खेळाडू असे झालेले आहेत, त्यांच्याकडे काय असायचं की फळी तयार असायची. म्हणजे पण मला वाटतं आपल्याकडे पण होणार आहे. हो, होईल अशी आपण आशा करूया जरूर. नक्कीच. ग्रँड मास्टर आपण फक्त ऐकतो, पण ते व्हायला काय करावं लागतं, किती श्रम घ्यावे लागतात? ग्रँड मास्टर किंवा इंटरनॅशनल मास्टर किंवा अजून काही टायटल आहे, तर ही जी म्हणजे ह्या ज्या पदव्या आहेत त्या जागतिक बुद्धिबळ संघटनेने काही एक विशिष्ट निकष लावलेले आहेत आणि तुम्ही लक बाय चान्सनी मिळू नये म्हणून तुम्हाला ते एका दर्जाचा तुम्हाला एक परफॉर्मन्स आहे, कामगिरी ती तुम्हाला 3 वेळेला करायला लागते. त्याचप्रमाणे तुम्हाला इंटरनॅशनल रेटिंग आहे ते कमीत कमी 2500 गुणांपर्यंत द्यायला लागतं आणि हे तुमचं सातत्य बघितलं आणि तुमचा तो दर्जा म्हणजे त्या दर्जाने एकदा खेळून चालत नाही, तसा दर्जा आपल्याला 3दा मिळवायचा आहे. आणि अशा प्रकारे ते टायटल आहे. ग्रँड मास्टर हे सगळ्यात वरचं टायटल आहे, त्याच्या खालचं इंटरनॅशनल मास्टर आहे. त्यासाठी अशाच प्रकारची कामगिरी करायला लागते, पण थोडा दर्जा खालचा असतो. किंवा फिडे मास्टर किंवा कॅन्डिडेट मास्टरची वेगवेगळी टायटल्स आहेत. तर त्यासाठी एक अत्यंत कठीण असं म्हणजे मार्ग आहे आणि तशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये म्हणजे तुम्हाला कळतं या स्पर्धेमध्ये समजा आपण इतके गुण केले तर आपण ग्रँड मास्टर होऊ, पण तेवढे गुण होण्यासाठी तशा प्रकारे खेळायला लागतात. तर तो एक कठीण परीक्षा म्हणजे मला वाटतं कधी कधी 10-10, 20-20 वर्ष लोक ही परीक्षा देत असतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आणि मग कधीतरी त्यांना ग्रँड मास्टर नॉर्म मिळतात. तुमच्या घरात तुमची पुढची जनरेशन या खेळामध्ये इंटरेस्टेड आहे का? नाही, इंटरेस्टेड आहेत, खेळ म्हणजे खेळतात, इंटरेस्टेड आहेत, ऑनलाईन खेळतात आणि सगळ्यांना इंटरेस्ट करून म्हणजे लहानपणी त्यांना एवढी आवड नव्हती. म्हणजे आम्ही जबरदस्तीने शिकवलं आणि त्यांना इंटर स्कूल स्पर्धेत घालायचो, पाठवायचो आणि ते तिकडे पळापळी खेळत बसायचे. पण त्याच्यानंतर मग आम्ही प्रयत्न केला, मग लक्षात आलं की हा खेळ असा नाही आहे की तुम्ही जबरदस्तीने शिकवू शकता. पण ते जे लहानपणी खेळत नव्हते पण आता त्यांना त्याच्यामध्ये खूपच इंटरेस्ट निर्माण झाला आहे आणि कधी कधी ते ऑनलाईन आपलं आपण खेळत असतात आणि ते बऱ्यापैकी चांगले प्लेयर्स आहेत. अच्छा. हा, पण मुख्य याच्यामध्ये काय की म्हणजे एक फार महत्वाचं वाक्य याच्यामध्ये कस्परोवचे जे कोच होते बोटोमे, ते 5 वेळेला वर्ल्ड चॅम्पियन स्वतः होते. त्यांनी सांगितलं चेस कॅनॉट बी टॉट, इट कॅन ओनली बी लर्न. आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे बाकी जे खेळ आहेत ते तुम्हाला सरावानी ऍक्शन्सनी तुम्हाला आपोआप येतात. आता मी सुद्धा थोडं टेबल शिकलो ह्याच्यामुळे, परंतु तशा प्रकारे बुद्धिबळ करत नाही, कारण
तुमचं इन्क्लिनेशन नसतं शिकण्याकडे. तुम्ही एका प्रकारे हरलात तर रोज त्याच प्रकारे हरत राहता. तर त्यामुळे बुद्धिबळामध्ये एक शिकण्याचं जर इन्क्लिनेशन नसेल कोणाला, त्याला वाटत नसेल की आपण शिकावं याच्यातून काय, त्याचं त्याला असं एक सॉर्ट ऑफ मला वाटतं की त्याला कुतूहल असलं पाहिजे की असं का होतं, तो का जिंकला माझ्याबरोबर, तो का हरला माझ्याबरोबर, अशा प्रकारची जिज्ञासा जर तुमच्यात नसेल तर तुम्ही बुद्धिबळ खेळाडू होऊ शकत नाही. तशा प्रकारची बुद्धिबळाविषयी जिज्ञासा आम्हाला कोणा 5 मुलांमध्ये, म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये 2 भावांची मुलं आहोत, तर 5 मुलांमध्ये म्हणजे आमचा एक मुलगा आणि थोरल्या भावाचा मुलगा मुलगी, धाकट्या भावाचा मुलगा मुलगी, या 5 कोणालाही ते असं खेळावं असं वाटलं नाही. अच्छा अच्छा. तुम्हाला अवॉर्ड सुद्धा भरपूर मिळाली आहेत ना? थोडीफार मिळालीच. आम्हाला म्हणजे महाराष्ट्र स्टेटकडून छत्रपती पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोघांना मिळालाय. प्रवीणला प्रशिक्षणाकरता दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळालाय आणि आम्हाला दोघांना अर्जुन अवॉर्ड मिळालाय आणि मला पद्मश्री मिळाली. आणि पद्मश्री मला वाटतं हिला 60 असतानाच मिळालेली. हो, पद्मश्रीची एक अतिशय इंटरेस्टिंग काय झालं म्हणजे अवॉर्ड विषयी असलेल्या आठवणीत मला पद्मश्रीची आठवण खूपच आहे. मी बुद्धिबळ स्पर्धा खेळायला कलकत्त्याला गेले ते नॅशनल चॅम्पियनशिप, आणि माझ्याकडून म्हणजे माझी स्वतःची मी जिंकावी अशी अपेक्षा होते आणि मी सुरुवातीचे 5 गेम जिंकले ते. त्याच्यानंतर ती चॅम्पियनशिप जिंकणं खरंच कठीण नव्हतं, पण काहीतरी झालं आणि मी खराब खेळले आणि मी 3री आले. मी खूपच नाराज झाले ते. आणि त्यावेळेला संपर्क साधने इतकी नव्हती, म्हणजे तुम्हाला फोन करायचा तर तो STD बूथवरती जाऊन करायला लागायचा. मग स्पर्धा संपली, पेपरमध्ये बातम्या वगैरे यायच्या. मग स्पर्धा संपल्यावरती मी ट्रेन पकडायला स्टेशनवरती आले आणि भावाला फोन केला की आता मी बसते आणि मी निघते. तर त्यानं माझं अभिनंदन केलं. मी म्हटलं का बाबा, मी तर इतकी खराब खेळले आणि मी 3री आले. तर तो म्हटला नाही, तू पेपर पाहिला नाहीस? मी म्हटलं नाही. तर मी पेपर पाहिला तर पेपरमध्ये फ्रंट पेजवरती पद्मश्रीच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं. आणि काय झालं होतं म्हणजे मी बरेच दिवस माझ्या म्हणजे सांगलीपासून दूर होते आणि पद्मश्री करता मला वाटतं जिल्हाधिकारी आधी घरच्यांची म्हणजे तुमची परमिशन घेतात की तुम्ही हे अवॉर्ड ऍक्सेप्ट कराल की नाही. तर मग माझ्या मोठ्या भावानी कांचनरावनी ते अवॉर्ड ऍक्सेप्ट करणार असं सांगितलं, पण मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळं तो म्हणजे माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. आणि बाकी देखील म्हणजे की आम्ही लंडनमध्ये जेव्हा आम्ही खेळायचो तर तिकडे एक फॅमिली चॅम्पियनशिप एक कॉन्सेप्ट होता, बाकी कुठेही तो कॉन्सेप्ट नव्हता. आता हल्ली थोडा वाढला आहे. तर लॉर्ड्स बँक स्पर्धा असायची, ती बरेचदा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप पण असायची, पण त्यात बाहेरचे रशियन वगैरे खेळाडू पण त्यात द्यायचे. तर तिकडे एक फॅमिली चॅम्पियनशिप ट्रॉफी होती आणि ते खूप कठीण असायचं कारण त्यात सिबलिंग्ज अलाउड होती. त्यामुळे दोघे भाऊ, पण नॉर्मली काय होतं की पुरुष थोडेसे स्त्रियांपेक्षा चांगले खेळतात, एक त्यांच्यात प्रतिभा जास्ती आहे बुद्धिबळात. तर 2 जर भाऊ खेळत असले तर त्यांच्या विरुद्ध खेळणं, किंवा आमच्यापेक्षाही पुरुषही चांगला माझ्यापेक्षा आणि स्त्री खेळाडू पण हिच्यापेक्षा चांगली, अशाही काही जोड्या खेळत होत्या. आणि त्यामुळे बऱ्याच वर्ष दरवर्षी असायची. पण 1993 मध्ये आम्हाला ही फॅमिली चॅम्पियनशिप मिळाली, लॉर्ड बँक चॅम्पियनशिप, आणि त्याच्यामध्ये फॅमिली चॅम्पियनशिपची ट्रॉफी मिळाली. आणि त्या ट्रॉफीचं मला खूप अप्रूप आहे, कारण मी इकडे आल्यानंतर मग माझे मित्र वगैरे त्यांना ते कळलं होतं फॅमिली चॅम्पियनशिप, ते बघायला आले. आणि इकडे लोकमान्य सेवा संघामध्येच 93 साली आमचा मोठा सत्कार झाला होता. अर्थात ही जरा फंक्शन्सना अवॉर्ड करते म्हणून ही ज्या दिवशी नव्हती आली, मी एकट्यानेच ते मी तो अवॉर्ड स्वीकारला होता. पण त्या फॅमिली चॅम्पियनशिपचं 93 मध्ये खूप कौतुक झालं. वा वा, खूप मस्त मज्जा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून. नवीन नवीन गोष्टी कळल्या मला. आणि मला असं वाटतंय की चेस, बुद्धिबळ याविषयी जी आत्तापर्यंत मला जरा भीती वाटत होती, धाकधूक वाटत होती, ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे आणि उत्सुकता खूप जास्त वाढली आहे. सो थँक्यू सो मच दिल के करीबमध्ये आल्याबद्दल. आम्हाला बोलावलात आणि आमच्याकडून म्हणजे लोकांच्या पर्यंत बुद्धिबळाविषयीची जी माहिती आता जाणार आहे, त्याच्यामुळे बरेच लोक या खेळाकडे पण आकृष्ट होतील. आता तुम्हाला पण बुद्धिबळ शिकावंसं वाटतं. मला खरंच वाटलं. खरं तर बुद्धिबळ खेळायला आपण कधीही खेळू शकतो. म्हणजे ॲलोपॅथीने देखील तो एक एक्सेप्टेड आहे. वृद्धांसाठी देखील डिमेन्शिया होऊ नये म्हणून, किंवा हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रनसाठी सुद्धा वेस्टर्नने मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सिग्मंड फ्राईड म्हणले त्याप्रमाणे याच्यात आपल्याला व्हायलंट स्पिरिट राहत नाही. चेस प्लेअर कधी एक दुसरा हल्ला करत नाही, कारण द अर्ज फॉर द व्हायलन्स इज टेकन अवे व्हेन ही कॅप्चर्स अ पीस, असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. किंवा अमेरिकन नोट आपण डॉलरची बघतो, त्याच्यात बेंजामिन फ्रँकलिनचा फोटो, शास्त्रज्ञ, तर ते म्हणले होते की चेस इज नॉट मिअर आयडल अम्युजमेंट. सेव्हरल इम्पॉर्टंट ह्युमन क्वालिटीज आर टू बी जनरेटेड बाय इट, रेडी टू बी यूज एट ऑल टाइम्स इन लाईफ.
तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी खूप बुद्धिबळाबद्दल चांगलं म्हटलेलं आहे. आणि आज हा चेसिंग स्कूल सगळीकडे आहे, म्हणजे युरोपमध्ये आणि डेव्हलप कंट्रीजमध्ये सगळीकडे या शाळांमध्ये खेळला जातो. इट्स अ ऑप्शनल सब्जेक्ट, पण सगळीकडे पण आहे. या खेळामुळं मुलांची जी काही बौद्धिक वाढ आहे त्याच्यासाठी खूप मदत होते आणि त्यामुळं आजकाल पालक सुद्धा अगदी आवर्जून आपल्या मुलांना हा खेळ शिकवायचा प्रयत्न करतात. आणि मुलांनाही शिकवावं आणि आपल्या वडीलधाऱ्यांनाही शिकवावं, आणि त्यांना डिमेन्शिया येऊ नये. तर आमचा त्या दृष्टीने प्रयत्न असतो आणि प्रत्येकाने बुद्धिबळ खेळावं अशी आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब एक वेगळं वळण.